हाय. हाय. अरे वा. हाय हाय हाय. कशी आहेस? हो मस्तच. खूप छान वाटतं. आज आपण स्टुडिओच्या ऐवजी इकडे एकत्र आलोय पण मस्त वाटतंय. आय नो. आणि इट्स लाईक अ गेट टुगेदर ना, की सगळे दोस्त लोक गेट टुगेदर कसं करतात तसं वा. आहे ते. मला एक देवेंद्रला सांगायला आवडेल की नेहा आणि नंदेश दोघांसोबत इतक्या वेळा स्टुडिओत आम्ही इंटरव्ह्यू केले. बरेच वेळा असं असतं की नेहा बाहेर जाते आणि नंदेश दादा आत आले. असंही झालेलं आहे. आज हे एक राईट. असं छान युनियन इकडे झालेलं आहे. बिलकुल. आणि आणि नीलिमा नीलिमा बहुत दिल के करीब फ्रेंड. म्हणजे आमची दोस्ती जर्नलिस्ट म्हणून झाली. ती जर्नलिस्ट आहे खूप मोठी. आणि मी तेव्हा स्ट्रगलिंग आर्टिस्ट होते. आणि आणि ती लोकमत वगैरे सारख्या मोठ्या मोठ्या चॅनल्स मध्ये काम करायची. तर असं होतं नेहाजी. आमचं ड्रीम असायचं की आपण कधी त्या चॅनलवर नीलिमा सोबत बसू. आणि आणि तो जो रॅपो सुरू झाला तो घरपर्यंत माझ्या घरी खूप अनेकदा ती येते. आणि तो फ्रेंडशिप मध्ये टोटली कन्वर्ट झालेला आहे. जो हम उन्हें प्यार से नेहाजी ग्रेट. पुकारते हैं. एक मिनिट मी जरा क्या बात है. माझं ना लो बॅटरी मोड वर आहे. मी तो जरा चेंज करते. सतत नाही तर स्क्रीन ओके. होतो. नो प्रॉब्लेम. सो नंदेश दादा, नेहा, तुम लोग या. दोघांनाही वेलकम करतो. येस. बेसिकली आपण डिवर्ब कडनं आता हे लाईव्ह सेशनची एक सिरीज सुरू केली आहे. तर टू स्टार्ट विथ आय थिंक आपण म्हणजे तुमच्यासारखे दोघ जण गायक आपल्या बरोबर आता असताना चर्चेला सुरुवात करताना काहीतरी सुरेल सुरुवात व्हावी या लाईव्हची अशी इच्छा आहे आमच्या दोघांची. तर Yes. तुम्ही दोघेही काहीतरी 2-2 ओळी आम्हाला ऐकवाल आणि मग आपण पुढे जाऊ छान मूड घेऊन असं. सो आय रिक्वेस्ट यू बोथ. नेहा, यू कॅन स्टार्ट. गणपतीचं कुठलं तरी घेऊया मग आपण गाणं. श्री गणेशा करूया. येस. अगदी मी हे म्हणणार होते की क्या श्री बात. गणेशा गाण्याने करूया. वा वा. क्या बात. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गणराया आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गज गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मध्ये क्या कंबल बात. मारला. वा वा वा. वा क्या बात आहे. वा वा वा. वा वा नंदेश वा. दादा. या. काय म्हणू आता तिची मी री ओढतो आणि तिने आता काय म्हणूया एक बैठकीतला गण म्हणला. आम्ही उभ्याचा गण म्हणतो. म्हणजे परंपरेतला गण. हे मूषक वाहना सुख सदना रे गणपती. हे गजबदना हे गौरीच्या नंदना रे गणपती. गजबदना गजानना गजबदना गजानना देवा गजबदना गजानना. पार्वती नंदना रे गणपती. गजबदना गजानना गजबदना. हा. वा वा वा. क्या बात आहे. क्या बात आहे. वा वा वा. जोरदार सुरुवात झालेली जी काय म्हणजे आहे. आणि काय आमचे असे दोन कॉन्ट्रास्ट लोक तू आणलेलेस कम्प्लिटली. राईट. म्हणूनच मी म्हणालो मगाशी. हो. आणि काय देवेंद्रची मला वाटतं ती खासियत आहे की कसे ते तो कॉन्ट्रास्टिंग लोकांना असं ना एकत्र आणतो. हा. म्हणजे राईट. आम्ही शुक्रतारा जेव्हा केलेलं रिक्रिएशन तेव्हा भूषण सोबत होता आणि एक्झॅक्टली ऑपोजिट आवाज आहेत आमचे. आणि वी थॉट आता काय होणार, आता कसं होणार. आणि आणि काय झालं आणि क्या क्या हुआ वो मॅजिक हो गया. मॅजिक हो गया. बिलकुल. वा. ऑल थँक्स टू यू.
सो टू बिगिन विथ, जसं मी म्हणलं की आपण एक म्युझिकल आणि छान सुरेल सुरुवात एक केलेली आहे. तर अलाइव्ह ॲट क्रॉसरोड या कॉन्सेप्ट विषयी थोडंसं मी तुम्हाला दोघांना सांगतो. आणि इथे आलेले अनेक प्रेक्षक आहेत आपले, आपले खूप मित्र पण बघतायत आणि जवळचे पण काही जण आहेत, ते सगळे जण बघतायत. तर सगळ्यांसाठीच आणि तुमच्यासाठी एक नव्याने विचार म्हणून मांडण्याला सुरुवात करतो. मुळामध्ये गेल्या 1.5-2 वर्षामध्ये कारण वेगळं ठरलं. ते काय म्हणू आपण, मेडिकल रिझन्समुळे असेल, पण त्या कारणापेक्षाही महत्वाचं मला असं वाटतं की गेल्या 2 वर्षामध्ये आपण कुठल्या तरी एका मोठ्या रस्त्याच्या एका क्रॉसरोड वरती उभे आहोत असं आपल्याला वाटतंय. म्हणजे मला स्वतःला असं आजूबाजूला बघताना वाटतंय की एक मोठा हायवे ज्याने आपण चाललो होतो, तिथून आपल्याला पटकन काही थोडंसं एक डिटूर करावं लागलं, किंवा एक विश्रांती म्हणू आपण त्याला. प्रत्येकाने वेगळ्या प्रकारे या गोष्टीकडे बघितलंय. पण मुद्दा काय आहे की ज्या प्रकारे आपला प्रवास सुरू होता ना, त्यापेक्षा वेगळ्या दिशेने काहीतरी करण्याची वेळ सगळ्यांवर आलेली आहे. त्याचं कारण जरी कोविड सिच्युएशन असेल, तरी मी असं म्हणेन की ते एक निमित्त होतं. पण 2020 आणि 19 हे बऱ्याच अंशी सगळ्या लोकांसाठी एक लाईफ चेंजिंग इयर होतं. आणि अर्थातच एका वेगळ्या अप्रोचनी सगळ्यांनी नवीन एक सुरुवात केलेली आहे. म्हणजे मला असं वाटतं 5 वर्षापासून ते 70-80 वर्षाच्या वयस्कर सगळ्या आपल्या नागरिकांपर्यंत प्रत्येकाने एक लाईफ मध्ये वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी सुरुवात केली, असं आजूबाजूला बघताना आपल्याला दिसतंय. मग काही जण आलेल्या संकटाकडे वेगळ्या प्रकारे बघतायत, काही जण नवीन येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीकडे वेगळ्या प्रकारे बघतायत, काही जण यानंतर आपल्याला काय नवीन करता येईल ह्याकडे बघतायत, काही जण खूप खचून गेलेत आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा एक नवीन सुरुवात, एक नवीन ऊर्जा घेऊन केलेली आहे. तर म्हणून आपण याला क्रॉसरोड असं म्हणतोय. आणि अलाइव्ह अर्थातच ही शाब्दिक कोटी आहे. तर म्हणजे कमिंग लाईव्ह इज ऑलवेज काय म्हणू आपण, ते एक स्पिरिट आहे. आपल्याला लाईव्ह मॅच बघताना सुद्धा जी मजा येते, कारण जी समोर एखादी गोष्ट चालू असते ती त्या वेळेला घडत असते, ती आधी किंवा नंतर घडलेली नसते. आणि वी आर प्रिव्हिलेज टू सी दॅट थिंग हॅपनिंग इन फ्रंट ऑफ अस. सो समोर चालणारी गोष्ट आपण एक विटनेस करत असतो, त्याच्यामुळे त्याला अलाइव्ह असं नाव दिलेलं आहे. तर सुरुवात करताना एवढी मोठी कॉन्सेप्टची प्रस्तावना आता झालेली आहे. तर मला असं वाटतंय नंदेश दादा, गेले 1-1.5 वर्ष तू या सगळ्याकडे कसा बघतोयस, ही तुझी एक काय थॉट प्रोसेस आहे, ही आम्हाला ऐकायला आवडेल. पहिली गोष्ट तर या महामारीनं सगळ्यांनाच म्हणजे पछाडलंय. म्हणजे कोणी यातनं सुटलेलं नाहीये. गरीबातलं गरीब, श्रीमंतातला श्रीमंत, इथं काही जातपात उरलेली नाहीये. सगळ्यांना एका पंक्तीत येऊन जेव्हा त्यानं बसवलेलं आहे, म्हणजे सगळे एका पंक्तीत. म्हणजे मी बऱ्याचशा श्रीमंतांनाही पाहिलंय पाकिटं घेऊन जाताना. सांगायचं तात्पर्य खूप हे सगळं फार क्लेशदायी, फार सुन्न करणारं होतं. पण त्याच्यातनं कुठेतरी आपल्याला एक आशेचं किरण दिसेल, आणि आता दिसणारच आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाहीये. कारण हे सगळे जे ढग आहेत, हे कधी ढग तात्पुरते असतात, हे कायमस्वरूपी कधीच नसतात. हा तात्पुरता जमलेला ढगाचा हे सगळं वरती आपल्या डोक्यावर आहे, पण ते निघून जाणार आहे, तेही निघून जाणार आहे, आणि लख्ख सूर्यप्रकाश पडणार आहे. आणि परत एकदा पुन्हा एकदा आपण नव्या दिशेकडे आणि नव्या वाटेकडे आपण जाणार आहोत, ही आशा ठेवून हे वर्ष मी पुढे पुढे नेत होतो. वर्ष जेव्हा सुरू झालं तेव्हा मला सांगायला आवडेल, पण इथे काही अतिशयोक्ती नाही. माझा आवाज येतोय का सगळ्याला? हो हो, येस. इथे अतिशयोक्ती नाही नेहा किंवा निलिमा. इथे हे होतं की जेव्हा लॉकडाऊन होणार होता आणि मला वाटतं 23 की 24 तारखेला पहिली सरकाराला विनंती मी केली होती की कलाकाराचं पुढे काय होणार आहे, तर कलाकारासाठी तुम्ही काहीतरी करा, म्हणून ती पोस्ट टाकली. 23 तारखेला, 22 की 23 तारखेला एक पोवाडा मी रचला. तो कुठला होता, तर तो होता कोरोनावरचा जनजागृतीचा पोवाडा. मी हे का सांगतोय, कारण मी काय केलं किंवा मला काय करायला पाहिजे होतं, आणि मला कसं जगायला पाहिजे होतं, आणि मला कसं जगवायला पाहिजे होतं. बघ, 2 गोष्टी आहेत. मला फक्त जगायचं नाहीये, तर मला इतरांना जगवायचं देखील आहे. कारण आपण जे इथे जमलेलो लोक आहोत ना, आपण सगळे कलाकार मंडळी आहोत. आपण जेव्हा समोरचा प्रेक्षक जेव्हा त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येऊन जेव्हा तो टाळी वाजवतो, तेव्हा आपणही त्याच्यापेक्षा जास्त डबल आनंद आपल्याला होतो. त्याच्यामुळे कोळखतोय याचा आनंद जास्त आपल्याला आहे आपण जगण्यापेक्षा.
तर ती कुठेतरी जगली पाहिजे, माणसं जगली पाहिजे, विचार जगले पाहिजेत आणि पुन्हा एकदा उभारी घेतली पाहिजे. म्हणून तो पोवाडा कोरोनावरचा मी लिहिला आणि पॉझिटिव्हिटी लोकांना देण्यासाठी. मग तिथनं जो प्रवास सुरू झाला देवेंद्र माझा, मग कुठे गझल्स लिही, कुठे गीत लिही, कुठे हिंदी कव्वाली लिही, कुठेतरी गझल, मराठी गझल लिही, उर्दू गझल लिही, बाबासाहेबांवर लिही, कुठेतरी असं हे सुरू होत गेलं. आणि मधला 1 महिना गेल्यानंतर मला असं जाणवलं की कलाकाराची फारच आबाळ होऊ लागली आहे. मग त्या काळात मी काय केलं असेल, 2 ते 3 महिने मला वेळ मिळाला. मी कलाकारांना घर बसल्या मदत किंवा त्यांना सहकार्याचा हात देण्याचा मला योग आला आणि त्याच्यात माझे 3-4 महिने निघून गेले. म्हणजे हा पुन्हा एकदा सहकार्याचा हात, पुन्हा एकदा कोणाला तरी जगवण्याचा हात, पुन्हा एकदा स्वतःला जगण्याचा एक खूप वेगळा काय म्हणूया, एक वेगळा काळ माझ्यासाठी हा होता. फक्त स्वतः कसं जगायचं म्हणून नाही, तर दुसरा पण कसा जगला पाहिजे याचं मला हे मूर्तिमंत उदाहरण या वर्षभरात मला भेटलंय. आणि आजही अनेक मंडळी हाक देत आहेत, तर कुठेतरी आम्हाला कुठून तरी चेक्स येत आहेत, तर त्यातलं कुठून तरी आपल्याला देता येतंय का हे मी सतत पाहतोय. आणि विठ्ठल फाउंडेशनच्या वतीनं आम्ही कलाकाराला मी फार नाही म्हणणार, अतिशयोक्ती नाही करणार, पण कुठेतरी खारीचा वाटा मला उचलता आला या कोरोनाच्या काळामध्ये, अजूनही करतोय. याचा मला खूप आनंद आहे. पेक्षा मी जिवंत आहे, पेक्षा मी कोणाला तरी जिवंत ठेवतो याचा मला खूप आनंद. खूप छान, खूप छान. मी आता अर्थात, आणि मला नेहालाही हेच विचारायचंय. नेहा तू डॉक्टर आहेस आणि तू गायिका सुद्धा आहेस, तर तूही जेव्हा हा सगळा काळ सुरू झाला तेव्हा तुझी एक वेगळी नजर होती या सगळ्याकडे बघायची, आणि एक लगेच तू उतरली होतीस, तू कन्सल्टन्सी सुरू केली होतीस. मला आठवतंय पहिला तो लगेच तू म्हणजे ते काय म्हणतात हाडाचा डॉक्टर तोच असतो जो लगेच ऍप्रन चढवतो. तर तू सुरू झाली होतीस लगेच त्या सामाजिक बांधिलकीनी मदत करायला. मला थोडंसं तुझ्याही बद्दल जाणून घ्यायचं की कशा पद्धतीने, कारण तुम्ही दोघं फार ग्रेट याच्यात आहात की तुम्ही लगेच समाजासाठी धावून आलेला आहात. मला नेहाला हेच विचारायचंय की तुझ्यासाठी हे सगळं वर्ष कसं होतं? मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन की मी डॉक्टर झाले, आणि मला लहानपणापासून डॉक्टर व्हायचं होतं. माझी आई डॉक्टर आहे, आणि डॉक्टर हा देवानंतर कोण डॉक्टर हे माझ्या डोक्यात आणि मनात कुठेतरी बसलेलं. आणि करोनाने ते दाखवून दिलं की लाईफ इज सो प्रेशियस, आणि डॉक्टर तेवढाच प्रेशियस आहे. मला कुठेतरी असं वाटत होतं की मेडिसिन जे शिक्षण घेतले ते मी कुठे कसं वापरावं, आणि करोनाने ती मला संधी दिली की आपण जे काही शिकतो आयुष्यभरात ते कुठे ना कुठे आपल्याला कामाला येतं. म्हणजे तुम्ही स्विमिंग का शिकता? जर बुड समजा पाण्यात गेलात तर बुडणार नाही, तुम्ही स्विमिंग करून बाहेर निघणार. किंवा ड्रायव्हिंग एकदा शिकलं की त्याचाही कुठे ना कुठे फायदा होतो. तर काही जे काही तुम्ही शिकता ना ते त्याचा फायदा कुठे ना कुठेतरी व्यर्थ अजिबात जात नाही ते. आणि असं झालं की करोना झाल्यानंतर मला एक माहिती होतं की आता सगळं बंद पडणार आहे, आणि ते 2-3 वर्ष तरी बंद पडणार आहे. नॉर्मलसी यायला खूप वेळ लागणार आहे. मध्यंतरी लोकांना वाटलं की नाही इट्स एंड गेम ऑफ करोना, पण आता तुम्ही दुसरी लाट पाहिली किती जोरात आली ती. त्यामुळे आपण जोपर्यंत वॅक्सिनेशन अर्ध्या पॉप्युलेशनला होत नाही तोपर्यंत करोना नाही जाणार आहे, हे खूप बजावून सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. तरच आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पालन करू. आणि ते कुठेतरी लॉस्ट झालेलं मध्यंतरी. आपण छान मोठ्या वेडिंग्स करत होतो, रॅलीज करत होतो, आणि सगळं असं सुरू होतं ऍज इफ काहीच नाही झालंय. पण मी माझ्या परीने काय केलं की आय टू डू ऑनलाईन कन्सल्टिंग मी सुरू केलेलं, जेणेकरून, आणि दॅट वॉज फ्री ऑफ कॉस्ट. असं नाही की आय वॉज गेनिंग आउट ऑफ इट, की मला जे कळलेलं आहे करोना विषयी मी तेवढं नॉलेज कोणाला देऊ शकेन आणि त्याला बरं करू शकेन ह्याच्यावर माझा कल होता. आणि ऍट द सेम टाइम मी आणि एक क्षेत्र निवडलं, शेअर मार्केट ट्रेडिंगचं, जे एकमेव क्षेत्र होतं जे चालू होतं. एकतर मेडिकल फॅसिलिटी चालू होती आणि ते चालू होतं. त्यामुळे प्रोड्युसर जेव्हा मी झालेले तेव्हापासून माझ्या डोक्यात ते
एक नवीन गोष्ट आलेली की हे नेमकं काय आहे, शेअर मार्केट काय असतं, पैसे काय असतात, कलाकाराला माहिती नसतं पैसे कसे कमवायचे. पण ते प्रोड्युसर झाल्यानंतर मग कळायला लागतं की हा पैसे इम्पॉर्टंट असतात आणि पैसे जमा करायचे असतात. त्यामुळे ती एक टिंग डोक्यात फिरलेली. तेही मग शिकले मी, प्रोड्युसर झाले आणि हे शिकले की व्हॉट कॅन बी डन. नुसतं कलाकार होऊन फायदा नाही आपल्याला. मल्टीटास्किंग होणं ह्या दुनियेत फारच गरजेचं आहे. एकमेव गोष्ट करून कारण चेंज आपल्याला व्हावंच लागतं. जशी सिच्युएशन येते तसं आपल्याला चेंज व्हावं लागतं. आणि चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन आवर लाईफ. जर आपण चेंज झालो तरच राईट. ओव्हरऑल आपण सर्व्हाइव्ह होऊ शकतो. इट्स डार्विन्स थिअरी. त्यामुळे मी चेंज होत गेले. मी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केलं. मी आकाशची फंड मॅनेजर आहे. त्याला मी गेन्स करून दिलेत बरेचसे. तो त्याच्या कामात बिझी होता, तो पण डॉक्टर असल्यामुळे. पण घरचं काम मी शिकले पूर्णपणे. आधी करायचं नाही अजिबात मी काम. झाडू, पोछा, लादी आणि बाथरूम धुणं वगैरे मी आयुष्यात कधी केलं नव्हतं. मी आता ते शिकलेले आहे. मी आत्मनिर्भर झालेले आहे. मला आता मावशी नाही आल्या तर मी रडत नाही अजिबात. ते सगळेच शिकलेत ते तर. कुकिंग पिझ्झा पासनं ते सगळं घरी तयार करायला शिकले मी. आणि येस, शेअर मार्केटमध्ये कसे पैसे कमवायचे हेही शिकते आता मी सध्या. त्यामुळे एक नवीन अव्हेन्यू ते आहे. आणि ऑफकोर्स गाणी ऑनलाईन रेकॉर्ड केली. इनफॅक्ट देवेंद्र सोबत पण आपण एक काहीतरी राईट. प्रोजेक्ट करणार होतो. ते येईल कधी ना कधी. राईट. आपलं पण रेकॉर्डिंग. हा, आपलं एक रेकॉर्डिंग बाकी आहे. ते ऑनलाईन आम्ही केलेलं काम. त्यामुळे असे अनेक गाणी, इनफॅक्ट माहितीये करोनामध्ये अनेक गावागावातून मला फोन झाले कंपोजर्सचे की तुम्ही आम्हाला गाणं पाठवा रेकॉर्ड करून. आणि मी ते घरी मग शिकले ते मॅकवर कसं करायचं आणि राईट. फोनवर कसं करायचं, रेकॉर्ड करून पाठवलं. आणि अनेक गाणी अशी रिलीज झाले गावागावात. त्यामुळे त्यांनाही तो एक म्हणजे डिसरप्शन मध्ये आपण कशी अपॉर्च्युनिटी शोधतो ना, इट इज समथिंग लाईक दॅट. की ऑनलाईन आपण घरी बसल्या बसल्या त्यांना पाठवणं. त्यांनाही आपण अप्रोचेबल नसतो युजली. सिंगर्स अप्रोचेबल एवढे नसतात. त्यांना मुंबईला येऊन रेकॉर्डिंग करावं लागतं. पण नाही, पण करोनामुळे त्यांनाही जमलं, आम्हालाही जमलं ते करायला. त्यामुळे आणि कुठेतरी तो खर्चही वाचला. हे एक्झॅक्टली. कुठेतरी एक वेगळे या काही प्लस गोष्टी आहेत त्या. हो, प्लस गोष्टी. पण नेगेटिव्ह असे की स्टुडियो होता है यार, उसमें जो रिकॉर्डिंग होता है वो अलग बात होती है. बट स्टिल सगळ्यातून अपॉर्च्युनिटी शोधणं आणि त्याच्यातून पॉझिटिव्ह काय आपण करू शकतो आणि कसं चेंज होऊन आपण सिच्युएशनला सामना करू शकतो, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि लाईफ इज टू प्रेशियस. आपण अशी ना अनेक असं ना गुलजार साहेब म्हणालेले आहेत की अशा ऑपॉर्च्युनिटीज ना अशा फिरत असतात सगळीकडे. इट इज अप टू यू हाऊ टू टेक दॅट ऑपॉर्च्युनिटी, ग्रॅब इट. अँड तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी आली तर ती कधी नाही म्हणू नये. त्यामुळे ती घ्यायची. जास्तीत जास्त काय होणार, तुम्ही फेल होणार ना. फेलियर मधून पण तुम्ही काहीतरी शिकणार. राईट. तर माझा मंत्र हाच होता. इंटरेस्टिंग. राईट. मला इंटरेस्टिंगली अजून एक तुमच्या दोघांच्या बोलण्यामधनं एक कॉमन धागा जो अपॉर्च्युनिटीचा तुम्ही म्हणत होता, म्हणजे एकतर आपण समाजाला काय देणं लागतो आणि आपण स्वतः अजून काय करायला पाहिजे, हे दोन्ही मुद्दे कॉमन वाटले. तुम्ही तसे खूप एक्सपिरियन्स्ड दोघं आहात. पण मला स्वतःला एक जाणवलेली गोष्ट होती, ती मला तुम्हाला विचारायला आवडेल की या 1-1.5 वर्षामध्ये रियाज या गोष्टीची कॉन्सेप्ट माझी स्वतःची बदललेली मी बघितली गेल्या 1-1.5 वर्षामधली. म्हणजे खूप मनामध्ये असं असतं की आपण एखाद्या गोष्टीची तालीम करावी, आपण रिपिटेटिव्हली एखाद्या गोष्टीचा रियाज करावा, आपण काहीतरी नवीन वाचावं, नवीन शिकावं, नवीन काहीतरी अजून बघावं, नवीन एक गोष्ट एक्सप्लोर करावी. आणि जेव्हा रिपिटेटिव्हली आपली कामं सुरू असतात, कमर्शियली प्रोजेक्ट सुरू असतात, तेव्हा त्याच्यात 2 प्रोजेक्ट मध्ये इतका कमी वेळ असतो आणि तो आपल्याला बऱ्याचदा आपण ती रेस्ट टाइम म्हणून आपण तो वापरतो. पण फॉर्च्युनेटली 1.5 वर्षामध्ये असं झालं की कमर्शियल कामं जशी जशी कमी होत गेली तसं ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पण एक गोष्ट मला त्यावेळेला लक्षात आली की नुसती वेळ ही रियाजासाठी पुरेशी नसते, तर ते मोटिवेशन पण लागतं.
नुसतं असं होत नाही की आता आपल्याला दिवसभर वेळ आहे मग आपण काहीतरी नवीन करूयात. पहिले काही दिवस तर माझे फक्त झोपण्यात गेले, फक्त आळसामध्ये गेले, आणि मग मला काही दिवसांनंतर हा इनर्शियाला घालवण्यासाठी वेगळे प्रयत्न करायला लागले की अरे नाही नाही, आता आता झालंय, म्हणजे आता आपलं सगळं सायकल पूर्णपणे डिस्टर्ब झालंय. आता आपल्याला कुठल्याही प्रकारचं क्लॉक टाइमशी कुठलंही रिलेशन राहिलेलं नाहीये. आय एम व्हेरी शुअर की आपण कितीही डिसिप्लिन असलो तरी जेव्हा आपल्याला मोकळं सोडलं जातं तेव्हा आपले पाय पसरले जातात. आणि हे तुमचंही झालं असणार आहे. तुम्ही कितीही मोठे असाल तरी आय एम शुअर की ही ह्युमन टेंडन्सी आहे. हाऊ यू हाऊ यू डिड यू डील विथ इट, असं मला विचारायला आवडेल तुम्हाला दोघांनाही, की असं झालं होतं का, जे मी गृहीत धरतो, आणि तुम्ही त्याच्याशी कसं डील करलं आणि कसं तुम्ही बाहेर आलात. फाइंडिंग निमो सारखं फाइंडिंग मोटिवेशन. फाइंडिंग मोटिवेशन. बिलकुल 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 बिलकुल. सांगा नंदेश आणि एकतर काय झालं की अरे जसं आता ती म्हणाली तिने सगळं शिकली ती, तर मी पण आईकडे झाडू वगैरे वगैरे तिकडे आईकडे मारायचो, पण मी इकडे बायकोने भरपूर काही, आमची मावशी पण नव्हती म्हणून त्याच्यामुळे सगळं टॉयलेट साफ करणं, सगळं म्हणजे भांडी घासणं, दिवसा आड मी भांडी घासायचो, कपडे पिळून देणं, सगळं छान मी व्यवस्थित करू शकतो. मी छान घर सांभाळू शकतो. अगदी पडदे खिडकीवरचे काढून धुवून छान लावू पण शकतो. सगळं शिकता आलं, सगळं शिकायला मिळालं. रियाजावर आपण येऊया. कसं आहे की रियाज ऍक्च्युली खरं तर तसाही मी कार्यक्रमही जरी असलो तरी आमची गाणी आम्ही प्रॅक्टिस, काही कार्यक्रम नवीन असेल तरच गाण्याची प्रॅक्टिस करतो, नाहीतर मी फार आळशी आहे त्याबद्दल. पण मी एक नेहमी करतो, मी थोडं चिंतन करतो. थोडं गाडीतनं जाताना कुठेतरी, आता झालं नाही पण घरात बसल्यानंतर कुठेतरी चिंतन सुरू होतं. मग चिंतन सगळ्याच गोष्टींचं होतं. काय होणार पुढे, कलाकारांचं काय होणार, आपलं काय होणार, आपल्या कार्यक्रमाचं काय होणार. कार्यक्रमामध्ये माझ्या जवळजवळ 100 ते 150 कलावंत आहेत. त्या कलावंतांच्या मागची मंडळी जी बॅकस्टेज आहेत, मेकअप मन आहेत, कॉस्ट्युम्स वाले आहेत, सगळी मंडळी, वादक गायक नृत्य करणारी, तर मग त्यांचं कसं होईल किंवा कुणाचं कसं होईल याच्यातही थोडासा वेळ गेला. पण जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा फेसबुक लाईव्ह जास्त झालं रे, त्याच्यामध्येच जास्त रियाज झाला असं मला वाटतं. न्यायी हो म्हणेल त्याला. फेसबुक लाईव्ह ते जे काय म्हणजे आयुष्यात एवढे कार्यक्रम इंस्टाग्राम आणि फेसबुक लाईव्ह केले नसतील, म्हणजे रिअल वास्तव मध्ये पण लाईव्ह शो इव्हेंट केले नसतील तेवढे फेसबुक मध्ये केले मी. मोफत का हा ट्रेडिंग शिकते ती बघ कशी, तिला उपयोग. तर मला पण त्याचं एक असं ट्रेंडिंग. तर मला एक त्याच्यातलं सांगायचं आहे की एक त्याच्यातली गोष्ट अशी झाली की त्याच्यामुळे आपण अलाइव्ह राहिलो, आपण त्याच्यामुळे दुसऱ्यालाही कुठेतरी आपलं म्युझिक, तुम्ही कसे वाढलात, मग तुमच्याकडे, मग नंदेशजी आपण फक्त सुगम संगीतावर बोलूया का, मग आपण फक्त तुमच्या बाबांवर बोलूया का, मग आपण फक्त तुमच्या गाण्यांवर बोलूया का, मग आपण फक्त तुम्ही किती नाटकं आतापर्यंत केली फक्त त्याच्यावर बोलू. म्हणजे अशा याच्यामध्ये अनेक दिवस गेले. त्याच्यामध्ये आम्ही चिंतन काय करायचो, अरे मला तर या विषयावर बोलायचंय तर त्या विषयाचा थोडासा अभ्यास करा, मग त्या विषयावर मला बोलायचंय. तर असा एक थोडासा वेळ गेला. पण खरं सांगू रियाज फार मी नाही केला, पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी हार्मोनियम थोडीशी वाजवायला शिकतोय आता, जस्ट आत्ता म्हणजे. तर तेवढा माझा वेळ त्याच्यात गेलाय. पण असं हे नाही कुठे गझल लिही, कुठेतरी काय लिही, कुणाला तरी फोन कर, अरे कसा आहेस, अरे फोन तरी करत जा रे. अरे आता घरी असताना, आणि असा प्रॉब्लेम झालाय देवेंद्र, जेव्हा आपण कार्यक्रमात असतो तेव्हा लोकांचे फोन येतात, अरे उद्या कार्यक्रम आहे का म्हणून. पण जेव्हा आपण सगळे घरी होतो तेव्हा कोणी आपल्याला फोन करत नव्हतं. आपल्याला फोन करायला, बघा तुम्ही विचार करा, बघा हे बऱ्याचदा झालेलं आहे, बऱ्याचदा झालंय. कधी फोन येईल जायचं. हा, पण त्याच्यानंतर मध्ये काहीच पोकळी नाही. मग त्याच्यात वेळ गेला की बाबा तू कसा आहेस, सगळ्यांनी चांगलं राहा रे, सुखरूप राहा. एवढ्यामध्ये फक्त गेलं माझा, हा रियाज झाला माझा. आणि माझ्याविषयी तर बोलायचं की आधी तर मी शॉक मध्ये होते की अरे देवा आता काय होणार, कारण मला माहिती होतं की चायनामधून काय डेटा येतोय आणि आय न्यू की दिस इज गोइंग टू बी
डेंजरस, म्हणजे ते पुढे जाऊन आपण बंद होणार आहोत टोटल. धूमकेतू. आणि हो, म्हणजे ते मला त्याची खात्री होती की हे होणार आहे, त्यामुळे मी थोडी शॉक मध्ये होते आधी. आणि मावशी गेल्यावर आणखीन शॉक मध्ये आले मी आधी की घरी मूल जे रेस्टॉरंट मधून पिझ्झा आणि बर्गर खातं ते आता घरी कसं करावं, 2 टायमाचं जेवण पासून सुरुवात आहे ती करण्याची. तर त्याच्यात रियाज वॉज मागची गोष्ट होती ती, म्हणजे की आधी पहिले होतं ना रोटी कपडा मकान ये संभालो, हे डोक्यात आधी होतं की रोटी पकाओ फिर कपडे धो और मकान संभालो, कैसे संभालने का वो आप समझ जाओ पहिले. आणि त्यात मग मी कन्सल्टिंग पण सुरू केलं, मग ट्रेडिंग पण सुरू केलं. त्यामुळे म्युझिक पाहायला गेलं तर थोडंसं बॅकसीट वर होतं थोडंसं फॉर अबाउट कपल ऑफ मंथ्स. मग जेव्हा इन्क्वायरीज आल्या की रेकॉर्डिंग तुम्ही पाठवा, व्हॉइसेस पाठवा, मग मला कळालं की नाही आपण करू शकतो, घरून पण करू शकतो ते. मग जरा रियाज थोडं सुरुवात झाली माझी रियाजाची. कारण अनलेस तुमचे प्रोजेक्ट सुरू होतात ना तोपर्यंत तुम्ही ते सिरियसली घेत नाही समहाव, की आपण आपलं कसं पॉलिश करावं ना, गोष्ट कशी पॉलिश करावी व्हॉइसची, कारण तुम्ही बेसिक्स मध्येच आधी अडकलेले होता. आणि एकदा मग प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर मग मला कळायला लागलं की आपण स्टुडिओमध्ये गातो ते थोडंसं वेगळं असतं आणि इथे आपण घरून जे पाठवतोय ते थोडंसं वेगळं असतं. तर त्याचा थ्रो कसा असावा, किंवा तुला सांगू साधा सायलेंट विंडोज मधून पण अँब्युलन्सेसचे आवाज येत होते, मग मधूनच कुत्रा ओरडायचा, मग मधूनच तो क्रो वॉज काव 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 करायचा बाहेर, मग त्याला उडवायचं आणि मग आपण रेकॉर्डिंग करायचं त्याचं. म्हणजे पेशन्स कसं, की नाहीतर आपण स्टुडिओमध्ये गेलो एकदम शेर की तरह जाते हो आप और फिर फुल हाँ मुझे यहाँ से फीडबैक दे देना आप, ऐसे मेरा थोड़ा सा ज्यादा है और ये टोन यूज करेंगे, वो टोन यूज करेंगे. इथे कोणी सांगणारच नाहीये की की कसा टोन वापरावा, काय करावं. सो आपण R&D स्वतःच करायला सुरुवात करतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायला सुरुवात करतो की नाही हे चांगलं वाटतंय. मग तुम्ही ते ईमेल करता म्युझिक डिरेक्टरला, मग तिकडून काहीतरी प्रतिक्रिया येते की नाही हा शब्द बरोबर नाही. तर तो जो पेशन्स असतो ना, म्हणजे एक गाणं जे आपण स्टुडिओमध्ये 3 तासात करू शकतो त्याला 3 दिवस लागतात इफ यू आर सेंडिंग फ्रॉम होम. त्यामुळे हा एक रियाज मी डेफिनेटली केला की हाऊ टू अडॅप्ट युअर व्हॉइस अकॉर्डिंग टू द सेटअप जिथे तुम्ही रेकॉर्डिंग करता आहात. कारण लाईव्ह सिंगिंग हे आपण काय बिंदास कसं ते निघून जातं पटकन, पण जे आपण रेकॉर्ड करतो ते नेहमी राहणार आहे, ते फॉर एव्हर राहणार आहे. बिलकुल. आणि तिकडे तुम्ही म्हणजे हलगर्जीपणा नाही दाखवू शकत तिथे तुम्हाला. त्यामुळे मी 10 टेक्स वगैरे पाठवले, एका गोष्टीचे 10 टेक्स पाठवले जे स्टुडिओमध्ये कंपोजर नाही अच्छा नाही इसको निकाल दो, पटकन त्याचं डिसिजन होतं ना. त्यामुळे तो एक रियाज मी शिकले आणि पेशन्स शिकले की कसं ते स्वतःच्या स्किलला पॉलिश करावं आणि कसे वेगवेगळे प्रकार तुम्ही त्याच गाण्याचे वेगवेगळे मूड्स, त्याच लाईन, सेम लाईन हाऊ कॅन यू थिंक ओव्हर. त्यामुळे एक कंपोजरच्या सीटमध्ये एका सिंगरला बसावं लागत होतं समहाव, की कंपोजरला हे कसं वाटेल, त्याच्या डोक्याला ते पटेल का, त्याला आवडेल का. कंपोजर आहे इथे आहेत कंपोजर, तो फारच जास्त टेक्स्ट घेतो. बापरे किती मिस केलंस देवेंद्र भोमे यांना, किती मिस केलंस. म्हणजे जर देवेंद्रने प्रोजेक्ट दिलं असतं ना तर डेफिनेटली मला 10 दिवस लागले असते. नाही त्याच्या डोक्यात ना एकदम क्लॅरिटी असते की मला असं हवंय तसं ह्या टोन मध्येच हवंय आणि 2 शब्दांमध्ये एवढाच डिस्टन्स हवाय मला. म्हणजे असं असतं ना की जसं शुक्र तारा मंद वारा, तो मंद कुठे पडला पाहिजे हे त्याला माहिती असतं. ओरिजिनल सारखं नाही, त्याच्या डोक्यात जसं आहे तसंच हवं त्याला. बिलकुल. मी पण नेहाच्या याला सहमत आहे आणि तो खूप सुंदर म्युझिक डिरेक्टर आहे. आणि त्याचे म्हणजे लॉकडाऊनच्या आधी आम्ही सावित्री ज्योती आम्ही एक सिरियल मी गायलो देवेंद्रची आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या
त्या सिरियलसाठी स्टार प्रवाहासाठी. वा 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 तर वा. खूप वरच्या सुरात माझ्याकडनं त्याने गाऊन घेतलं, म्हणजे मी गायलो नाही, त्याने गाऊन घेतलं आणि खूप सुंदर काम. नंदेशचा अजून वरचा सूर म्हणजे काय असेल. बापरे. तर ते वा. कसं बसं झालं. त्या आणि छान म्हणजे आणि त्याचं नाही, त्याला एक्झॅक्टली. आणि रियाज म्हटलं तर आपण काय क्लासिकल रियाज आपण आपला सतत चालू असतो युजली. चालू पण लिस्निंग टू नॉरा जोन्स किंवा मे बी बिली इलिश, कारण आता बिली इलिश. हे आपलं काय झालं की लॉकडाऊन मध्ये प्रोजेक्ट आपल्या आपण हातात घेतलं म्हणजे पूर्ण प्रोजेक्ट हातात घेतलं की इंडिपेंडेंटली आपण कसं काय करणार, कारण वेस्टर्न प्रथा किंवा फॉर दॅट मॅटर आपली मराठी संगीताची पण प्रथा एक इंडिपेंडंट म्युझिकची होती आणि फिल्म म्युझिकची होती, खूप स्ट्रॉंग होती आणि इक्वली स्ट्रॉंग होती, जी हल्लीच्या काळात लॉस्ट झालेली. आणि ती करोनाने अगेन ऑपॉर्च्युनिटी दिली की आपल्याला प्लॅटफॉर्म आता अनेक सोशल मीडियावर यायला लागले लोक, कारण लोक घरी होते तर काय करणार टाइमपास, तर सोशल मीडिया फुल बूम मध्ये सुरू झालं. अँड दॅट ऑपॉर्च्युनिटी वॉज राईट की आपण तुम्ही जसं आपण नंदेश म्हणाला की लाईव्ह करत गेलो आणि फीडबॅक मिळत गेला की तुम्हाला कुठली गाणी आवडतायत, लोकांना कुठली गाणी आवडतात, त्याचा एक डेटा अनालिसिस आपण मनात करतो की तुमच्या आवाजात कुठलं गाणं लोकांना आवडतंय, कुठले रिक्वेस्ट येत आहेत. त्यामुळे तुम्हाला एक स्वतःचा पण एक जॉनरा कळायला लागतो की जरी आपण वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊ शकतो, पण यू आर बाउंड टू डू समथिंग बेटर इन अ पर्टिक्युलर जॉनरा. तर ते आणि वेस्टर्न गाणी खूप मी सुरुवातीपासून ऐकते, बट ह्या काळात आलिया सोबत होती म्हणजे मुलगी, तर तिने के पॉप वगैरे मला ऐकवलं. आम्ही ना कझिन्स मिळून आम्ही एक घुंगरू गाण्याचं रिक्रिएशन पण केलं, म्हणजे सगळ्या कझिन्स मिळून लॉकडाऊन सॉन्ग म्हणून केलं. म्हणजे असे जे प्रकार आहेत ना की हो, आणि तो आकाशने व्हिडिओ एडिट केला वगैरे, त्यामुळे ह्या मेमरीज ना कधी जाणार नाहीयेत आयुष्यातून. दीज मेमरीज आता असं झालं नाही, पॅन्डेमिकने आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे आणि वी हॅव हिट द रॉक बॉटम. आपण कारण 100 वर्षातून एकदा पॅन्डेमिक येतो आयुष्यात, तो आपण पाहिलेला आहे. आपल्या पिढीने तो पाहिलेला आहे आणि नाव वी नो हाऊ टू डील विथ इट टू सम एक्सटेंट. आणि दिस इज द रॉक बॉटम, ह्याच्यातून वरतीच जाणार आहोत आपण आता. जे सर्व्हाइव्ह झाले ह्याच्यात त्याच्यातून वरतीच जाणार आहोत आता. वी आर ॲट द बॉटम नाव. नाही, आणि दुसरी गोष्ट संगीत हा असा प्रकार आहे ना, इट्स अ हिलिंग वन, इट्स अ हिलिंग मेथड. आणि म्युझिक संगीताने म्हणजे ज्यांना संगीत येत नव्हतं तेही संगीत ऐकत होते, फिल्म्स पाहत होते, मग ती कुठली वाटेल ती गाणी ऐकत होती, पण ते स्वतःला संगीत सगळ्यांना सावरत होतं असं मी सांगेन. म्हणजे आपल्याला तर सावरत असतंच, पण राईट. आता इथे काही जण तुझा आवाज ऐकण्यासाठी पण आतुर आहेत. टायटल ट्रॅक विषयी पण तू विषय काढलायस, तर तिथे पण 1-2 कमेंट झाल्यात. तर सावित्री ज्योतीच्या 2 ओळी तुला आठवत असतील तर ऐकू शकशील का? बघतो मला आठवतंय का, मी विसरलो तर तू मला जॉईन हो. आणि एक गोष्ट, गाताना थोडा माईक हे ठेव, तो वरती गेला आवाज की कॉम्प्रेस होतोय, तो कॉम्प्रेस झाला म्यूट मध्ये जातोय. तो एक. आणि तुझं एक अजून ऐकायला आवडेल मला, ते म्हणजे जिथे तू भीमराव आंबेडकरच्या सिरियल साठी आपण केलं होतं काम, त्याच्या ज्या 2 ओळी भीमाईच्या वासराच्या, हे मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. आणि आय एम शुअर. बिलकुल 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 बिलकुल. मी सावित्री ज्योतीची त्या सिरियलची 2 ओळी मला प्लीज जरा हेल्प करा. बळीराजाचा सूड, सॉरी, मला सांगशील काय होतं? बळीराजाचा आसूड, महात्मा ज्योती ज्ञानियांची माय, सावित्री होती, सावित्रीला कशाची भीती, तिच्या जोडीला होता ग ज्योती, सावित्रीला कशाची भीती, तिच्या जोडीला होता ग ज्योती.
माय बापाचे ऋण वाणू मी किती, आय डोंट नो शब्द मी कदाचित हा. विसरत असेल. हा. आभाळा एवढी माणस होती, असं काहीतरी. आय एम सो सॉरी, मला शब्द आठवत नाहीये. राईट 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 राईट. खूप छान संगीत केलं देवेंद्र तू. काय वा, कुठच्या कुठे वाव. कुठून कुठे गेली चालला खूप म्हणजे खूप खूप खूपच अमेझिंग चाल. अरे अमेझिंग चाल केली. वा. भीमाईच्या वासराचा, हे ऍक्च्युली बाबांनी गायलं होतं आंबेडकर सिनेमामध्ये, ते आपण तिथे घेतलं. रामजीच्या लेकराचा पाय गुणासा भारी, जागा केला जग जेठीगा, झाला उजेड हा थोर, अन त्याला तो कड आभाळ, दुबळा लाल बळ, हे घोंगराची बाजे काठीगा, जल मला भीम बाळ, भीमाईचा पोटीगा. क्या बात है, क्या बात है, बहुत अच्छा है, बापरे. बहुत अच्छा. वा. बर, याची स्टोरी, याची हे जे ओरिजिनल गाणं आहे ते आम्ही यातलं थोडस बदलून आम्ही या गाण्यामध्ये घेतलं. सुरुवात होती, हो. पण अख्खं गाणं नाही घेतलं आपण ना देवेंद्र, आपण थोडंसं घेतलं नाही. यातलं. पण Right, याच्या मागची स्टोरी मी सगळ्यात तुम्हाला सांगतो, कदाचित माहित नसेल. फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे. जेव्हा जब्बार पटेल ही फिल्म करत होते तेव्हा असं झालं देवेंद्र, नामदेव ढसाळांचे शब्द आहेत बरं का निलिमा, बरोबर वा. बरोबर. हे नामदेव ढसाळांचे शब्द आहेत. आणि आंबेडकर फिल्म तेव्हा होत होती. कळतेच आहे. हा. सहारा स्टुडिओ मुंबईला होता, तो आता आहे की नाही माहित नाही, खूप मोठा स्टुडिओ आहे तिथे. अमर हळदीपुरांचं संगीत होतं. आणि अमर हळदीपुरांनी बाबांना बोलावून घेतलं की उमप साहेब तुमच्याकडनं एक 4 ओळी करून घ्यायचे, तुम्ही स्टुडिओत या. तर आम्ही सगळे गेलो स्टुडिओत, आणि आम्हाला वाटलं की काहीतरी वेगळं गाणं असेल. पप्पा म्हणाले सगळेच चला. तर पण तसं काही नव्हतं. तर ते एक ऍडलिप पार्ट होता, जसा ममुटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या चौदार तळ्यावरनं येत आहेत आणि मागे हे गाणं चालतंय. तर आम्ही पोहोचल्यानंतर नामदेव ढसाळ, जब्बार पटेल सगळे बसले होते. तर अमर हळदीपूर काका म्हणाले उमप साहेब आलात, हा हे शब्द घ्या. म्हणे कोणाचे आहेत, म्हणे ढसाळ साहेबांनी लिहिले. अरे वा, म्हटलं वा. तर काय मला चाल सांगा म्हणे. पप्पा म्हणाले अमर हळदीपुरांना चाल सांगा. तर हळदीपूर म्हणाले उमप साहेब सॉरी, याची चाल नाही आहे, हे असंच तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही गा, हा असा सिच्युएशन आहे. देवेंद्र, यू वोंट बिलीव्ह निलिमा, आश्चर्य काय असतं, वाय दिस पीपल आर लिजेंड. मी तुला सांगतो, म्हणजे अमर हळदीपुरांचा केवढा बाबांवर विश्वास असेल. भले बाबांना त्यांच्यावर नसेल किंवा बाबांना हे होईल की नाही नसेल, तो एकदम डाऊन टू अर्थ माणूस होता की नाही बाबा मला तुम्ही सांगा, काही चुकलं तर माझ्याकडनं नको काय व्हायला. उमप साहेब आम्हाला माहितीये, तुम्ही जा स्टुडिओत जा. बाबा तिकडे गेले, आम्ही सगळे इकडे थांबलोत बरं का. जब्बार पटेल सगळे गर्दी होती, तुडुंब गर्दी भरली होती. आणि बाबांना सांगितलं, हा नेहा आली का? हो 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 नेहा ऐकली तू स्टोरी? हो हो ऐकतेस ना? ऐकली मी. हो हो हो. आणि मग बाबांना तिथे बाबा माईक समोर उभे राहिले. बाबांनी पान असं घेतलं, त्यांना दिसत नव्हतं फार, असं समोर घेतलं आणि बाबांना सांगितलं मी फक्त तानपुरा लावतोय. अमर हळदीपूर म्हणाले. आणि उमप साहेब तुम्हाला जे त्या शब्दांना वाटेल, चौदार तळ्याचा सीन आहे, तुम्ही त्याप्रमाणे ते ऍडलिप गायला लागा. पप्पांना काळी मला वाटतं एफ की काही ए शार्प की ए चा काहीतरी सूर आहे, काळी 5 पांढरी 6 असा काहीतरी सूर आहे, खूप उंच सूर आहे. तो फक्त तानपुरा दिला गेला आणि बाबांनी ते गायलं. आणि गायल्यानंतर बाबा थांबले आणि इकडे स्तब्ध होते आम्ही सगळे. म्हणजे मला तर फार कळत नव्हतं, पण इथे सगळे स्तब्ध होते. तर बाबा तिकडनं हात दाखवतायत की अरे मला काहीतरी सांगा, मी झालं की नाही, की परत गाऊ की अमर भैया. ते बाबा जरी लहान असले अमर, तरी अमर भैया अरे क्या हुआ भाई, मुझे बताइए कोई. बाबाला हिंदी जाम बोलायला आवडायची. तर अरे मला कोणीतरी सांगा, अरे डॉक्टर साहेब काय झालंय. म्हणे उमप साहेब या इकडे. आणि बाबांना बोलवलं त्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मधनं, मॉनिटर रूम मध्ये बोलावलं आणि बाबांना सांगितलं उमप साहेब तुम्ही ऐका. आणि पुन्यांदा लावलं. बाबा रडत होते. म्हणून उमप साहेब झालं, इट्स जस्ट अ फायनल टेक.
सगळे स्तब्ध झाले होते आम्ही. आणि हे ते गाणं आहे. आज तुम्ही जर ऐकलं तर ते माळावरचा आवाज तो बाबाचा आहे. वन टेक गाणं. क्या बात है, क्या बात म्हणून है. ही माणसं लिजेंड आहेत यार, कमाल लोक आहेत. त्याच्यामुळे मला सॉरी, मला बाबाचं स्मरण आणि तुम्हाला एक त्याची मागची आठवण पण सांगता आली त्या निमित्ताने. अगदी बरं झालं तू इतकी मोठी गोष्ट सांगितली. कमाल माणसं होती, कमाल माणसं होती. आणि संगीत तिथेच तयार झालं आणि ते लाईव्ह तुम्ही पाहिलं. नाही चाल ना काय, काही नाही सांगितलं. अमर हळदीपूर म्हणाले तुम्हीच काय कराल ते उमप साहेब. आणि वन टेक गाणं, आणि तो माहित नाही काय झालं मला. इतिहास झाला, इतिहास झाला. क्या बात. वा वा वा. निलिमा, असं सगळं ते त्या निमित्ताने छान आपण आठवण. भेटलो. खूपच खूपच खूपच. आता मला असं वाटतंय की टॉस दिलेला आहे देवेंद्रनी माझ्याकडे, तर मी नेहाकडे वळते. आज आपली लाईव्ह अशीच बॅटिंग चालली आहे ना आमची. तो पोलार्ड आहे, मी आपली सपोर्टिंग आहे. सो नेहाजी पुन्हा जॉईन झालेला आहेत. तो नेहाजी, अब कुछ हो जाए सुरो की बारिश, आज क्या आपकी दिल की तमन्ना है. मी काही सांगणार नाही, तुला काय वाटतंय का असं ते आम्हाला ऐकव. वा. मला लहानपणापासून हेच असायचं की हा नेहा गाना गाओ, मग सेकंड क्वेश्चन यूज टू बी कोणचा गाना गाऊ. कोणचं गाणं नाही, आजही होतं, सगळ्यांचं होतं, आपल्या सगळ्यांचं होतं. मग मला शुक्र तारा तर ऐकावं असं वाटेल. तुम्ही दोघं इकडे आहात देवेंद्र, अरे क्या बात आहे, मला पण प्रचंड आवडतं. म्हणजे वा, म्हणजे आमची पण रात्र जरा बहरू दे की, शुक्र तारा मंदवारा येऊ दे की. अरे तो ट्रॅक असता तर खूपच मजा आली असती, पण नेव्हर द लेस. येस. शोधिले स्वप्नात मी ते करी, जागेपणी शोधिले स्वप्नात मी ते करी, जागेपणी दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी, वाकला फांदी परी, वाकला फांदी परी, आता फुलाने जीव हा तू असा जवळी रहा, तू असा जवळी रहा. क्या बात, क्या बात. शुक्र तारा मंदवार चांदणे पाण्यातून चंद्र आहे स्वप्न वाहे धुंदया गाण्यातून, आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळून डोळे पहा तो अशी जवळी राहा. तू असा जवळी रहा. मध्ये छान तू एक ना गाणं ड्युएट शिवाय जमण्यासारखं नाही. मला काय वाटतं, मी आता तेच म्हणेन की इथेच मला लाईव्ह स्टुडिओत बसल्यासारखं वाटलं, कारण इथे कंपोजर आहे. ये डुएट भी हो गया, चलो अब ये डुएट, तुमचं एक डुएट होऊन जाऊ दे आता कधीतरी. पण एक मला अचानक एक मदन मोहन साहेबांचं गाणं गावंसं वाटते, ते मी माय फेवरेट. तो आंसू भराए, आंसू तो आंसू
भराई, मुद्दते हो गई मुस्कुराए, वा आज सोचा तो आंसू भराए, हर कदम पर उधर मुड़ के देखा, हर कदम पर उधर मुड़ के देखा, उनकी महफिल से हम उठ तो आए, आज सोचा तो आंसू भराए. वा 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 निरंजा अचानक आठवलं की वा कारण की ते गजल के थोड़े से मूड में आ गए हम लोग, तो सोचा चलो वेळ पण गजल अशी है ना. अच्छा ये गजलों देवेंद्र नीलिमा हाँ इसको पता होगा, मैं इसको अभी थोड़ा सा याद दिलाना चाहूंगा. खूप वर्षापूर्वी आम्ही एक कार्यक्रम केला होता, आदाब अर्ज हैं. मी येणारच होते निलिमा, की म्हणजे निलिमा. तुझी गझल आता व्हायलाच हवी, कारण मला बिलकुल, असं बिलकुल. माहिती की हा इतका सुंदर गझल अगं, गातो. आहा. नो नो निलिमा, मला ते आम्ही दोघे सांगायचंच आहे. एकत्र पार्टिसिपंट होतो. आम्ही पार्टिसिपंट हो. होतो बापरे, आणि वा. त्याचं अँकरिंग कोण होतं माहितीये का तुला? रक्षंदा खान आणि पंकज उधास. पंकज म्हणजे अरे ते असे बापरे. मला आठवतंय. आणि उसी में की गजल मैं आपको Anchoring कर रहे हैं. ओहो. हो पंकज उधास, ही मी आणि भरपूर लोक होते, पण ही विनर त्या आदाबरचे या कार्यक्रमात. हा सॉरी टू इंटरप्ट यू गाईज. Yes. एकच गोष्ट मी मगाशी सांगणार होतो की कदाचित टाइम लिमिट मुळे लाईव्ह जर का बंद झालं तर हा. कंटिन्यू करूयात. मी तुम्हाला पुन्हा आपण- रिक्वेस्ट पाठवतो. सो कंटिन्यू करू आपण मग. बंद वा. झालं तरी परत रिक्वेस्ट पाठवीन मी. ठीक आहे. हा, कदाचित ते या. आपोआप थांबतं, थांबलं तर आपण पुन्हा सुरू करू. येस. हा. ती गझल मला माहित नाही, नेहाला आठवते की मी गातो आता, नेहाला आठवेल. आणि तिथे एक जागा होती, मी ती जागा डेव्हलप केली होती. ती बघूया मला येते का, जमते का, कारण मी फार असा क्लासिकलचा असा बहुत मानिंद नहीं हूँ मैं, बहुत अरे असा. कसला गजल गातोस तू? नहीं प्लीज मला क्या सांभाळून बात घ्या. कर रहे हो साहब. ये भाई आप नाचीज को. तर ती गझल होती, नेहाला आठवेल. एहसान तेरा हो गा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो, एहसान तेरा हो गा मुझ पर. आता मी तो अंतरा जिथे पंकज उधास साहेबांनी वा म्हटलं तो ऐकवतो. मला माहित नव्हतं काय होणार आहे. चाहे बना दो चाहे मिटा दो, हो चाहे बना दो चाहे मिटा दो, मर भी गए तो आए, मर भी गए तो देंगे दुआएं, आंसू का हमारे गम न करो, वो बहते हैं तो बहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो, एहसान तेरा हो गा मुझ पर. सॉरी काय चुकलं असेल तर. छान छान छान. तो ये हा या ते एपिसोडमध्ये मी हा मला आठवत ही जागा आठवते. आणि मी गायले होते त्याच्यात वो चुप रहे तो.
हाँ वो चुप रहे तो मेरे दिल के दाग. हा. अगेन मदन मोहन, सुनाओ, अगेन मदन सुनाओ, मोहन. मतलब अगेन हाँ. वो चुप रहे तो मेरे दिल के राग जलते हैं, जो बात कर ले तो जो वाह. बात कर ले तो बुझते चिराग जलते हैं, वो हाँ. चुप हाय रहे हाय. तो मेरे दिल के दाग जलते हैं, वाह. कहो बुझे कि जले हम अपनी राह चले या तुम्हारी राह चले, कहो वाह वाह वाह, क्या बात. बुझे कि जले बुझे तो ऐसे कि जैसे चरा किसी का दिल, कहीं किसी का दिल, जले तो ऐसे कि जैसे चराग जलते हैं, वाह जो वाह वाह. बात कर ले तो बुझते चिराग जलते हैं, वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. शब्दांमध्ये कोची केली कमाल. मधून कमाल 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 कमाल. किती त्या- सुंदर वा वा. आणि दोघांमध्ये. या आठवणी आहेत. आठवण येत हो, त्यामुळे मला ते प्रकर्षाने आठवतो तो एपिसोड. आणि रक्षणदा हो. खानला मी बघतच बसलेले, म्हणजे म्हणजे काय असे सुंदर. दोन वेगळे प्रवाह होते ना, की पंकज उधास एक बिलकुल. साईड आणि रक्षणदा खान. रक्षणदा खान आठवते ना तुला, साजिद खानची हो. गर्लफ्रेंड होती. बाप, व्यवस्थित. हा. ती म्हणजे अशी सुपर मॉडेल वगैरे होती. मजा आली ती बघ. म्हणजे हो, हो. आमच्यासाठी तो पहिला एक्सपिरियन्स होता ना, की Experience होता. पार्टिसिपंट म्हणून आम्ही असे गझल Exact. मध्ये, गझलचा एकतर रियालिटी शो तेव्हा, म्हणजे समथिंग न्यू. इट वॉज सोनी चॅनल वर होता तो. बाप, सोनीवर बाप. होता. आणि क्या बात है, क्या बात. तेव्हा माझं मी सारेगमा मध्ये पण येऊन गेलेले असते तेव्हा. त्यामुळे मी म्हणजे ना रियालिटी शो मध्ये असं ना चॅम्पियन होते मी. सब रियालिटी शो में पार्टिसिपेट किया था मैंने. पण काय बघ, अगेन अगेन अन ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे ती ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाली तर ती घेतली पाहिजे ना. आपण बिलकुल. त्याच्यात नाही गेलं की आपण हरून जाऊ किंवा आपण जिंकणार नाही, तर तो विचार करून काय फायदा आपल्याला ना. तिकडे बिलकुल. जिंकलो तर काय होणार त्याचा विचार केला पाहिजे ना. उलट तुम्ही तरी गाणारे होते, मी लोकसंगीतातनं डायरेक्ट गझल, आणि तेही आधा बर्स है. अरे बापरे. सॉलिड होतं. माझ्यासाठी तर अनएक्सपेक्टेडली सगळ्या गोष्टी होत्या. पण मी म्हटलं अरे नाही, कारण मला गझल्स आणि भावगीत प्रचंड आवडतात. त्याच्यामुळे मी विचार केला छान गातो हारू तू जिंकू. गझल. हारायला जिंकायला मी गेलोच नव्हतो. मी फक्त रक्षणदा खान बघायला गेलो होतो, बाकी काही. अच्छा, म्हणून तू सारेगमामध्ये नव्हता, शान होता आणि सोनू. तिकडे पण माझी खूप हे झाली. म्हणजे 2 वेळा ऑडिशन्स माझ्या हुकल्या हिंदीच्या. कारण मी तेव्हा मी रणांगण करत होतो, आणि रणांगणचे महिन्याला 20-22 प्रयोग सुरू होते. 99ची गोष्ट आहे. 20-22 प्रयोग आम्ही महिन्याला करत होतो. त्याच्यामुळे ते मी जवळजवळ अडीच वर्ष मी गाण्यापासून थोडासा अलिप्त राहिलो होतो. ते ठीक आहे, होता. अरे सबका टाइम कभी ना कभी आता है. मगर जो अभी भी मिला है वो भी कुछ कम नहीं है. तुला मी एक मजा सांगू की असं झालेलं की आमच्या मेडिसिन मध्ये ना, जे चेस्ट फिजिशियन्स असतात ना, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जेव्हा सीट्स साठी आम्ही परीक्षा देतो ना, तर चेस्ट फिजिशियन सगळ्यात कमी मार्क ज्यांना मिळालेले असतात ना, त्यांना ती सीट मिळते. बरं. आणि आता बघ चेस्ट फिजिशियन कुठे आहेत, सगळ्यात जास्त डिमांड मध्ये चेस्ट फिजिशियन आहेत. त्यामुळे सबका टाइम आता है, और द टॅलेंट कॅन कम फ्रॉम एनीवेअर अँड इट कॅन गो एनीवेअर. राईट. क्या बात है. बिलकुल. वा, सगळ्यांनाच उभारी आली आता या तुझ्या बोलण्याने. आणि
म्हणजे गझलचा हो यार. विषय निघाल्यानंतर एक खूप काय कनेक्शन वेगळं सगळ्यांचंच आपलं आहे गझलशी. नंदेशदांशी सुद्धा बोलताना मला आठवतंय आपलं मध्ये बोलणं झालं होतं की तू तुझ्या बाजूने सुद्धा काही गझल आता करतोयस आणि हो. काम सुरू आहे. तर मला एक खूप आता छान गोष्ट वाटते नेहा, मला वाटतं आपण एकत्र तिघांनी मिळून आता यापुढे एखाद्या ड्युएटवर लवकरच काम केलं पाहिजे असं बिलकुल. हो येस माझी येस तरी येस इच्छा आहे. अनप्लग अनप्लग नक्की आपण Yes, अनप्लग yes. जरूर आणि कर सकते हैं. हो, मी एक प्रेक्षक म्हणून मी ही इच्छा व्यक्त करते. इथे खाली पण अनेकांनी लिहिलंय डुएट गा. आपल्या नवीन कंपोजिशन निवेदनासाठी निलिमा राहील आपल्या. निलिमा नाही कारण निलिमा फर्स्ट कारण लिस्नर. मध्ये मध्ये कारण असतं ना. मला वाटतं नंदेश कारण ती आणि माझे नाहीतर duet व्हिडिओ मध्ये येऊ नाहीच आहे शकते ना, हिरोईन आपले म्हणून नाहीच ती आहे. आमच्या. कोण? ती निलिमा व्हिडिओ ना? मध्ये येऊ शकते. निलिमा हा मग काय. निलिमा बस. हिरोईन. बरं. ती संपलं. नाहीतरी ऍक्टिंग मध्ये बाप आहे. तुमचा क्या विषय बात. चाललाय, भरकटू देऊ नका. नाही खरंच म्हणजे But कॉम्बिनेशन निलिमा आमच्या मला- व्हॉइसेसचं कॉम्बिनेशन कॅन वर्क. Exactly. या बिलकुल. देवेंद्र shift- हा बोल. हा फोकस शिफ्ट मला थोडासा आवडतोय जो तुझ्यावर आलाय तो. नको नको मग काय? नको नको मग खेचायला सुरू होतील, त्यांना चान्स मिळतो मग असा. आता आपण कसं कंटिन्यू करायचंय थोडं का काय करावं? कंटिन्यू करू एक 10 करूया. मिनिटं 5-10 मिनिटं कंटिन्यू करू. दोन माझे Continue शेवटचे करूया. प्रश्न आहेत आणि आय एम शुअर तुला मलाही असं वाटतंय की कारण ते कधी असं बंद होईल तर आपण पुन्हा थोड्या वेळ कंटिन्यू हो, करूया, हो. नाही का? प्रश्न घेऊया. हो. हो, हो. आणि सो तो कंटिन्यू म्हणजे ते बंद पडेपर्यंत आपण थांबायला नको. सो आय थिंक मलाही तेच गझलचा वाटतंय. विषय जो आपण सुरू केला होता. तर नंदेश दादा, मला असं वाटतंय गझल विषयी तू जे काम आता करतोयस किंवा काही आहे ते मला आणि इतरांनाही हाजी. सगळ्यांना ऐकायला आवडेल. शुअर. हाजी. आणि मी निलिमा, आता- गझल म्हणल्यानंतर जे तुला काही आठवतंय असं मला वाटतंय. मला आठवतंय ते वो ब्रेक के बाद आने वाला है. हो, कितनी शायरी ब्रेक के बाद हम डालती है. सरप्राइज देंगे. हाँ वो आएगा. अब थोड़ा सा एक ब्रेक लेते हैं फिर. क्या बोलते हो? वा, तर आता इंस्टा लाईव्ह मध्ये पण ब्रेक घ्यायची वा. वेळ आली आता. वा, नाही, वा. आणि ना नंदेश आणि माझा आणि आणि ते 1 तासानंतर विदाउट ऍड्स. नंदेश आणि वा. माझं एक इम्पॉर्टंट चित्रपट एकत्र आम्ही होतो त्या चित्रपटात. शिवाजीराजे भोसले बोलतोय तर भोसले, नंदेशने त्याच्यात पोवाडा गायलेला आणि मी महाराष्ट्र गीत त्याच्यात गायलेलं. त्यामुळे Right, right. आमची अनेक गाणी वेगवेगळ्या फिल्म्स मध्ये आली, पण ते प्रकर्षाने अजित परबमुळे आमची छान बिलकुल, मैत्री बिलकुल. जास्त चांगली झालेली त्याच्यात. आणि तो चित्रपट तर सुपरहिट झाल्यामुळे आम्ही Superhit. आणखीनच वेळ 9th क्लाउडवर होतो. कारण बिलकुल. बऱ्याचशा आता ते पॉलिटिकल कार्यक्रम आले ना तरी ते महाराष्ट्र गीत लावतात हो. मागे, आणि तुझा पोवाडा तर प्रत्येक शिवाजी जयंतीमध्ये चालतो. ते तर आहेच. असं आहे की बिलकुल, बिलकुल. आमची अशी एक वेगळी. आणि तुला आठवतं बाळ काकांचा एक आपण अल्बम केलेला एकत्र. राईट राईट. तू गणपतीच मला वाटतं गाणं लक्षात नाही. तू गणपतीचं गायलेलं हो. ना तेव्हा त्याच्यात. दोन-तीन गाणी आणि माझं होती, रेकॉर्डिंग झालेलं आणि त्याचं सुरू होणार होतं. राईट तर राईट. आणि अनेक चित्रपट, लागला अनेक- की असे ना असं स्टुडिओ मधले ना असे स्पीकर फुटतात असे. असा टिप्पेचा जो आवाज लागतो ना नंदेशचा की असं नाही होतं रे. धाम करण्याचं असं उधर ना फिर उसका आवाज चालू हो गया ना कि वो जो ढोल ताशे का वो ढोंग होता है ना वो जरूरत नहीं होता, अपने आप आवाज से काम हो जाता है. गॉड गिफ्ट आहे मी म्हणेन. थोडक्यात अनेक नाही. वर्ष तुम्ही एका फिल्म मध्ये, एका रील मध्ये किंवा एका डिस्क मध्ये, एका कॅसेट मध्ये बहुतेक दोन्ही व्हॉइसेस आलेत. आपल्याला बिलकुल. लवकरच एका ट्रॅक मध्ये दोन्ही व्हॉइसेस आलेले अरे वा. आवडतील. Yes. असं काहीतरी काम Yes. नक्की करूयात. आणि बिलकुल मला बिलकुल हे Yes, बिलकुल yes. बिलकुल बिलकुल. So, नेहा गझल अनेक के बारे वर्षापासून में, हा गझल 2012ला गझलचा म्हणजे मी आधी सुरुवातीला फार आधी गझल्स मी जेव्हा विक्रोळीला राहिलो होतो तेव्हा बाबाचे हार्मोनियम बाहेरच्या घरातली चोरून आणून आतल्या घरात घेऊन जायचो. सगळ्यांवर पाय देऊन अशी मोठी हार्मोनियम होती ती. आणि गपचूप आतल्या घरात जाऊन एक सूर वाजवायचा. मला तसे काही हार्मोनियम येत नाही, पण चाल झाल्यानंतर ती सूर लावून
तशा मी एक 3-4 गझल्स केल्या होत्या. आणि बाबा अचानक आम्हा सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना सोडून गेला 2010ला. आणि त्या 3-4 गझल्स माझ्या झाल्या होत्या. त्यातली एक गझल मला चांगली आठवतीये. बाबाचा 88वा काहीतरी वाढदिवस होता रवींद्र नाट्य मंदिरात. आणि मी क्रॉस करता करता ती गझल नेमकी बाबाची त्याच दिवशी 15 जुलैला छापून आली होती. मला वाटतं लोकसत्ता की मठामध्ये ती गझल छापून आली होती. ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे. तर मी ती वाचत होतो आणि रवींद्र नाट्य मंदिरला तुम्ही गेला असाल तर क्रॉस करतो आपण, पुढे चहावाला आहे आणि तिथनं आपण पुढे तिकडे जातो. तर मी गाड्या येत होत्या तेवढ्यात ती मी वाचली होती ती कविता जस्ट. आणि क्रॉस करता करता मला ही गझलची चाल लागली. ती गझल मी त्याच्यात घेतली. 2012ला आम्ही गझलचा अल्बम केला आणि त्या गझलला आम्ही नाव दिलं ती याद साजणाची. ती याद साजणाची बाबाने, आणि बाबाच्या गझला आहेत बरं का सगळ्या. मी नेहमी सगळ्याला सांगतो की या महाराष्ट्रात शाहीर अनेक झाले, शायर अनेक झाले, पण शाहीर आणि शायर हे कॉम्बिनेशन फार कमी आहे. जो माझा बाबा होता तो शाहीर पण होता आणि तो शायर पण होता. म्हणजे उर्दूचा बाबा, उर्दू गझल, मराठी, उर्दू, सुफी सगळं. तर ते त्यांनी केल्या होत्या आणि त्यातली एक गझल मी तुम्हाला आता मुद्दामन ऐकवतो. ही रात जागण्याचे, ही रात जागण्याचे ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, बेहोश नाचण्याचे, बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे, ही रात जागण्याचे हे वय अजून आहे. अनेक अशा कंपोज झालेल्या गझला आहेत. मग त्यानंतर लॉकडाऊन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक गझल लिहिली. ती अशी होती की श्वासात भीम आहे, ध्यासात भीम आहे, श्वासात भीम आहे, ध्यासात भीम आहे, कोटी जना मनाच्या हृदयात भीम आहे. उपकार किती वाणू किती गाऊ गुण तयाचे. हा शेवटचा मी शेर म्हणतोय. उपकार किती वाणू किती गाऊ गुण भीमाचे, तो खोल खोल अंतःकरणात भीम आहे, तो खोल खोल अंतःकरणात भीम आहे. आणि मग पुढे मग आणि एक हिंदी गझल ती अशी लिहिली होती की बरसों के बाद मेरा रकीब आ गया, बरसों के बाद मेरा रकीब आ गया, मुझे चाहने वाला, बरसों के बाद मेरा रकीब आ गया, चेहरे पे छाई रौनक, बरसों के बाद मेरा रकीब आ गया, चेहरे पे छाई रौनक, मौसम बदल गया. मौसम बदल गया, मौसम बदल गया. से मुझे मेरा गाना याद आया. अरे वाह, यही तो होता है, यही तो मौसम है. कॉपी मध्ये ना, यही तो मौसम के बाद दूसरा मौसम आता है, वैसे आपका आएगा अभी गाना. तो असं कारण नाही, मी तुला सांगते, कारण कंपोजिंग हे इतकं कठीण असतं आणि लिहिणं पण इतकं कठीण आहे ना, म्हणजे एका सिंगरला ते माहितीये किती कठीण आहे. तो फोटोकॉपी मध्ये बाय चान्स मी एक गाणं लिहिलं आणि कंपोजही केलं. ते दॅट वॉज अन एक्सपिरियन्स माहितीये, कारण तेव्हा मला कळालं हे फार डिफिकल्ट आहे, वन अँड लास्टच होणार आहे माझ्याकडून असं वाटलं. तर ते गाणं, कारण मौसम बदल गयावरून ते आठवलं की आता रेनी सीझन येणार आहे आणि माझा फेवरेट सीझन आहे मान्सून. कारण पाऊस आहे ना, पाऊस गिव्स लाईफ. हे माझ्या डोक्यात लहानपणा, आणि माझा वाढदिवस पण पावसात येतो, त्यामुळे मला स्पेशल आहे तो सीझन.
वा. तर ते वा. गाणं त्या ओळी ऐकवते मी. माझी ना मी राही पाहुणी तुला रे, आतुरले किती मी, मिठीत घे मला रे, मेघ हा. कसे दाटले बरसुनी तू येणारे, मेघ कसे दाटले बरसुनी तू येणारे, ओली ती माती ओला तो गंध, ओली ती सांज तुझा सुगंध, माझ्या मनात एक तू, माझ्या श्वासात एक तू, वा वा. हो पानात तू, दवात तू, रोम रोमातच तू, सरीत तू, लहरतीच तू, वा. ओली ती माती ओला तो गंध, ओली ती सांज हा, हा. तुझा सुगंध. क्या बात आहे, क्या बात आहे. बहुत अच्छा. वा. तेव्हा ते आहा. वा वा. असं आहा. पण बऱ्याचशा लोकांची आणि ती ना फरमाईश येते खूप वेळा. म्हणजे मी म्हटलं अरे वा काहीतरी साकारलं आपण But बाबा. नेहा, आला आला कधी ना मातीचा कधी. वास आला आम्हाला. बिलकुल बिलकुल. Neha, I वा. think this shouldn't be the last composition of yours is what I feel. तू म्हटलीस आता की माझं हे शेवटचंच आहे असं, पण असं मला नाही वाटत आहे ऐकून तरी. आणि हे शेवटचं नक्की नसावं म्हणजे. नाही खूप गोड आणि खूप. अरे थँक्यू. कमिंग फ्रॉम यू इज अ मोठी गोष्ट. कारण काय आहे बघ, लिहिणं डेफिनेटली मला जमण्यासारखं नाहीये, पण कंपोज आय माइट एक सिंगर थोडं जे इम्प्रोवाइज करतो ना त्याच एक एक्सटेन्शन कधीतरी होतं, ते त्यापैकी एक आहे असं होतं. राईट राईट. पण कंपोजर, हाडाचा कंपोजर मला माहितीये तू आहेस, त्यामुळे ते यु नो आपल्याला बेंचमार्क माहिती असतं ना, की एक सिंगरला माहिती असतं की आपण कितपत काय करू शकतो. तर नाही आणि कसं आहे आपण एक एक्सटेन्शन होऊ शकतं माझं असं आहे. आणि काय होतं नेहा, आणि काय होतं की आपण जर संगीत करतोय तर एखाद्या चांगल्या संगीतकारानं म्हणजे एखाद्या डॉक्टर म्हणजे काय म्हणतो ना, सोनारानं कान टोचावे, तर त्याला तो आपल्याला सांगू पण शकतो इथे असं आहे तसं आहे. म्हणजे करेक्ट. इतकं छान हे होतं आणि की मी तुला संगीतकारापुढे आपण मी ऍज अ कंपोजर ना, मला असं वाटतं आय एम एक्सटेन्शन ऑफ ऑल द कंपोजर्स फॉर विच आय हॅव संग. आणि एक जे ऐकलेलं असतं वर्षानुवर्ष, त्यापैकी एक असं असतं ना की इधर से कुछ आया वो इंस्पायर होके ये बन गया, ऐसा होता है ना की परम्यूटेशन कॉम्बिनेशन होऊन की बिलकुल एक कंपोजर की ये बात आ गए दिमाग में आणि त्याच्यातली एक जागा निघाली, तर त्याच्यातून काही युनिक डेफिनेटली निघू शकतं. त्यापैकी हे ओली ती माती डेफिनेटली एक काहीतरी वेगळं निघालं तेव्हा ते निघून गेलं असं झालं. राईट. म्हणजे कुठली एक सिंगर साठी आहे ना, एक सिंगर साठी पण जेव्हा एक तुम्ही कंपोजरच्या मनातलं जे यु नो यू कॅन रिप्रोड्यूस इट, ते जर मिळालं ना, नथिंग लाईक इट. एक ती जी अवॉर्ड मिळण्याची मोमेंट असते ती की ओ वाव, वेन द कंपोजर सेज वाव दिस इज टू डेफिनेट झालंय आता हे, ओके वी डोंट हॅव टू टेक अनदर वन, हे बरोबर आहे. दॅट्स अ मॅजिकल मोमेंट फॉर एनी सिंगर. एक अकम्प्लिशमेंट असतं. त्यामुळे ते कंपोजर के साथ काम करने का अलग मजा है. एक मिनिट, आय थिंक हा. सो मला आता तुमच्याशी बोलताना अजून एक गोष्ट जाणवते. मी आता डिवर्ब एक्सपिरियन्सच्या थ्रू काही प्रोजेक्ट्स आता 2-3 वर्ष झाले आम्ही करतोय, आणि डिवर्ब आर्काइव्ह नावाची एक सिरीज आता आम्ही करतोय, जी जानेवारी पासून सुरू झाली आहे आणि मंथली 4 एपिसोड्स. सो द कॉन्सेप्ट इज की 4 शॉर्ट व्हिडिओज दर महिन्याला रिलीज करायचे, ज्या महिन्यामध्ये त्या पर्सनॅलिटीचं पुण्यतिथी किंवा जन्मतिथी असेल, जयंती किंवा पुण्यतिथी, यापैकी 4 लोक सिलेक्ट करून दर महिन्याला 4 लोकांबद्दल शॉर्ट व्हिडिओज, म्हणजे 4च प्रसंग त्यांच्या आयुष्यातले असे सांगायचे, जो हार्डली 3-3.5 ते 5 मिनिटं मॅक्सिमम असा व्हिडिओ होतो.
आणि सुरुवात करताना आम्ही पहिलाच एपिसोड केला राहत इंदोरी साहेबांवरती. वा. मग त्याच महिन्यामध्ये भीमसेनजींवरचा एक पहिला एपिसोड झाला. नंतर त्याच महिन्यामध्ये इरफान खानचा एक एपिसोड इरफान केला. खान, हो. मीना पुढे कुमारी, मीना कुमारी, वा. त्याच्यानंतर एक एक करत बडे गुलाम अली उस्ताद पण होते ना. बडे गुलाम अली खान, सुरेश भट, आणि या सगळ्यांवरती काम करताना तू जे आता म्हणलीस ना की बऱ्याचदा काय होतं ना की एक आपण एक लाईन स्वतःच्या भोवती आखून घेतलेली असते काही गोष्टींची, आणि ती कधी क्रॉस करायची हे सुद्धा त्या कलाकाराला कळणं फार गरजेचं असतं. म्हणजे जसं तू म्हणलीस तसं की बिईंग अ सिंगर तुला कंपोजर्स विषयीचा असलेलं एक रिस्पेक्ट, ऍट द सेम टाइम तुला ती लाईन क्रॉस करायला जमली त्यावेळेला तू केलीस म्हणून ती तू पुन्हा पुन्हा करशील याचा असा अर्थ नाही होत. म्हणजे म्हणलं तसं की ते खूप जेन्युइन आणि इतकं ते फ्रेश कॉम्पोजिशन तुझ्याकडनं तू केलंयस. अर्थातच तुला ते माहितीये की ते ज्या वेळेला जेन्युइनली तुला सुचणार आहे त्याच वेळेला तू ते पुन्हा करतीयस किंवा करशील. हा रिस्पेक्ट कायमच असतो. आणि मलाही असं वाटतं की बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे भीमसेनजींच्या पासन म्हणजे आपण खूप लहान आहोत या सगळ्या कलाकारांविषयी बोलण्यासाठी सुद्धा. बट मला असं वाटतं की त्यातनं काय शिकावं, तर कलाकाराला जितकं मुक्त, म्हणजे नॅचरली कलाकार खूप वल्नरेबल असतो. हे मी बऱ्याच लोकांविषयी वाचल्यानंतर मला जाणवतं की तो खूप वल्नरेबल असतो आणि तो पटकन असा हवेमध्ये मिसळून जाऊ शकतो. त्याला म्हणजे काय म्हणू आपण, सुगंध कसा असतो ना की तो दरवळला त्याला धरून ठेवता नाही येत, तो एकदा सुटला की सुटला. पण करेक्ट पॉइंट कलाकाराला असं माहित असणं गरजेचं असतं की कुठल्या वेळेला त्यांनी ते मूठ बंद करून घेतली पाहिजे आणि कुठल्या वेळेला त्यांनी ती वल्नरेबल स्टेट थांबवली पाहिजे. तर मला हे सगळं बोलणं ऐकताना असं एक खूप छान वाटतंय तुमच्या दोघांकडे, तुमच्या दोघांचंही बोलणं ऐकून. आणि अर्थातच निलिमा सुद्धा, तू म्हणजे कसं आहे की बऱ्याचदा एक फॅसिलिटेटर जो असतो ना प्रत्येक ठिकाणी, तर अनेकदा गप्पा मारताना तुला पण अनेक वर्ष आता आपली ओळख आहे आणि त्याच्यातनं सुद्धा काही गोष्टी मला नक्की शिकायला मिळाल्या. तर मला एक माझा आग्रह असा होता की खऱ्या अर्थाने आपल्याला एक आता कमेंट आलेली आहे की हे ऍक्च्युअली क्रॉसरोड झालेलं आहे, जो तुमच्या दोघांचं झालेलं कॉम्बिनेशन आहे ते एका क्रॉसरोड सारखं आहे. तर मला असं वाटतंय की ही पावती आहे खूप मोठी. आणि खरं तर ना कॉन्ट्रास्ट, सगळ्याच पर्सनॅलिटीज कॉन्ट्रास्ट असतात असं मला वाटतं की असं म्हणजे आता इतकं ऑन द फेस दिसणारे व्हॉइसेस आहेत दोन, की ज्या दोन व्हॉइसेस मध्ये खूप वेगळा एक जॉनर आहे. आणि बट त्याही पेक्षा मला असं वाटतं की हा स्वभावातला जो एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या शिकणं खूप गरजेचं आहे. आणि एक खूप छान एक पॉझिटिव्हिटी तुमच्या दोघांशी बोलून आता मिळाली असेल नक्की. आय एम शुअर की जेवढं मला छान वाटतंय तेवढंच सगळ्या प्रेक्षकांना वाटत असेल. निलिमा, तू गझल विषयी काही म्हणत होतीस, एक दोन पॉइंट आपण घेऊयात आणि मग आपल्याकडे एक 10 मिनिटं अजून आहेत, सो वी कॅन वाइंड अप 10-15 मिनिटांमध्ये. मी काहीच नाही, गझल प्रेमी तर मी भयंकर आहे, अशक्य आहे. म्हणजे त्यामुळे आता तर माझा दिल खुश हो गया असं झालंय. आणि मला फक्त आज द ग्रेट कैफी आझमी यांची आज पुण्यतिथी आहे आणि ग्रेस यांचा जन्मदिवस आहे. तर हे इतकं सुवर्णयोग आज आहे, तो एक वेगळा क्रॉसरोड आज झालेला आहे. आणि एक तळपता सूर्य आहे आणि एक शरदाचं चांदण आहे. तर हे असल्यामुळे मला फक्त एक कैफी आझमींची एक अत्यंत सुंदर शायरी पटकन ऐकवायची आहे. तर प्लीज. वा वा वा, अर्ज किया है, कैफी साहब ने अर्ज किया. बस एक झिझक है यही, बस एक झिझक है यही, हाल दिल सुनाने में. बस एक झिझक है यही, हाल दिल सुनाने में, कि तेरा जिक्र आएगा, कि तेरा जिक्र आएगा इस फसाने में. बरस पड़ी थी रुख से, बरस पड़ी थी रुख से नकाब उठाने में, वो चांदनी है अभी तक मेरे गरीब खाने में. आगे की 2 लाइनें हैं. इसी में इश्क की किस्मत बदल भी सकती है, इसी में इश्क की किस्मत बदल भी सकती है, वो वक्त बीत गया मुझको आजमाने में. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. अगदी सोपे शब्द पण काय बोलून गेलेत साहेब. तुला सांगू, असे ते घुसतात ना, ते असे कैफी साहब. मेरा ना दिल अभी तक टूटा नहीं है, पता है. I loved आकाश and I married him.
त्यामुळे तरी आय कॅन फील इट एक कि तेरा जिक्र आ गया इस फसाने में. ओहो. दिस रिमाइंड्स मी कैफी आजमींची एक गझल मी आता मध्ये मागच्या महिन्यात वाचली होती आणि त्याच्यावर आता काम करत होतो. कोणती? ते लोग कहते हैं कि तू अब भी खफा है मुझसे. लोग कहते हैं कि तू अब भी खफा है मुझसे, तेरी आंखों ने तो कुछ और कहा है मुझसे. और कहा है मुझसे. यस यस. वाह वाह. वा कमाल कमाल कमाल. आंखें आणि कभी झूठ नहीं ह्याच्यावर बोल सकती. देवेंद्र याच्यावर आलं पाहिजे आता काहीतरी. क्या बात, क्या बात. सुवर्ण ग्रेट अक्षर यार, आहे. ग्रेट. वाह, सिरियसली वाह. म्हणजे आंखें सच में ना झूठ नहीं बोल सकती. नहीं बोल आंखें सकती. आणि हे भगवान, छुपा भी नहीं सकते हम लोग बहुत बार चीजें. मी तर किती वा. वेळा अडकले तुला सांगू, खूप वेळा अडकले या गोष्टींमध्ये. मग प्रेमात. राग आला तरी तो दिसतो. अच्छा. नाही प्रेमात नाही. प्रेमात एक करून झालंय माझं. असा राग आला तर तो दिसतो. हो दिसता. राग येतो आणि राग येतोय. आणि खूप वेळा ना असं होतं. आता बोलू नये. ठीक आहे, जाऊ दे. नंतर कधीतरी आपण भेटलो ना की बोलू त्याच्यावर मग. कैफी बरं, निधीने लिहिलंय सेव्ह दिस लाईव्ह. तर आपण हे लाईव्ह सेव्ह करूया. येस, नक्कीच. कैफींचं ते एक मला खूप आवडतं, आठवतं. आणि हो के मजबूर मुझे उसने बुलाया होगा, जहर चुपके से जान के खाया होगा. हर एक एक हर्फ जबी पर उभर आया होगा. म्हणजे एक एक शब्द जबी याने मेरा ये मस्तक. म्हणजे मी जेव्हा ते पत्र, ते कैफी म्हणतात, जेव्हा ते पत्र मी लावलं असेल माझ्या कपाळावर म्हणजे असं, तेव्हा तो एक एक हर्फ, एक एक शब्द वो जबी म्हणजे माझा माथा, जबी पर उभर आया होगा. काय लिहिलंय. हो के मजबूर मुझे उसने आलेले आहेत. हाय अभिजित कोसंबी. वा वा वा. आणि स्वरूप भालवणकरचं पण हाय बोललं. हाय स्वरूप. अरे वा वा. तुमची मित्रमंडळी आलेली आहे. श्रावणी ताई. हो वा वा वा. वा 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 वा. श्रावणी ताई, आय लव्ह यू. बरेच स्टार यार, कलाकार जमलेले तिकडे. आणि वॅक्सिन तुम्ही घेतलं, छान वाटलं. वॅक्सिन घ्या सगळ्यांनी, फार गरजेचं आहे. जाता जाता देवेंद्र काय सांगायचं. जायच्या आधी एक विषय बोलायच्या आधी मला असं वाटतं की आपल्याकडे दोन छान गायक आहेत. ग्रेस यांचा तू उल्लेख केलेला आहेस, तर मला वाटतं एखादी आपण स्केल ठरवूयात. थोडंसं इम्प्रोव्हायझेशन नंदेश दादा यमन मध्ये तू करशील, आणि भैया इथलेच्या 2 ओळी नेहा तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. कुठलं यमन मधलं. यमन मध्ये यमनचे आलापी एक इम्प्रोव्हायझेशन थोडस, आणि मग 2 ओळी भैया इथलेच्या नेहा कंटिन्यू कर तू. बापरे, अवघड आहे माझ्यासाठी, पण मी प्रयत्न करतो. मला ग्रेसांचं ते आठवत आहे की ते आये होती म्हणून, ते आये होती म्हणून, घन व्याकुळ मी रडलो, घन व्याकुळ मी रडलो. ती आई होती म्हणून, घन व्याकुळ मी रडलो. पुढे मला लक्षात. ठीक आहे, हरकत नाही. मला ते आठवत. भैया इथले तुझ्याकडनं 2 म्हणजे भैया
इथले संपत नाही, भय इथले संपत नाही. मग तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो. तू मला शिकविले गीते, भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही. वा. वा. हा. भय इथले संपत नाही खरं, पण ठीक आहे, आपण संपवलं पाहिजे आता भय. वा. खरंच खरंच बिलकुल नक्की मनातलं भय नक्की संपवलं पाहिजे आपण. बिलकुल. धैर्यानं सामोरं गेलं पाहिजे आता या प्रत्येक दिवसात. कुछ कुछ खोने वाले हैं यहाँ कुछ पाने वाले हैं, हा. कुछ खोने वाले हैं यहाँ कुछ पाने वाले हैं, अंधेरी रातें जाकर अब अच्छे दिन आने वाले हैं. वा वा वा. वा 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 वा. अच्छे बस दिन इतना ही आने कहूँ. चाहिए. क्या बात. आएंगे, मोदींना बिल्कुल सांगूया आएंगे. पण अच्छे दिन नहीं, मोदींचे लाओ नहीं, अभी आपले जल्दी. वो अंधेरी, अपने लिए अच्छे दिन आएंगे. बिल्कुल बिल्कुल अभी अच्छे ही दिन होने वाले ना, अभी तो बिल्कुल, होके गया ना, बिल्कुल. जो हो गया वो हो गया अभी. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. फक्त मला एक सगळ्यांसाठी ज्यांनी पीपल हु हॅव लॉस्ट देअर डिअर वन्स त्यांच्यासाठी प्रेयर करायची आहे, आणि स्ट्रेंथ त्यांना मिळायला हवी की ही कठीण वेळ आहे, आणि आय कांट इमॅजिन द पेन दे आर गोइंग थ्रू, की ऑक्सिजन न मिळण्यामुळे कोणी जातंय. तर ही परिस्थिती आपल्यावर नाही आली त्याच्यासाठी आपण लकी आहोत. पण माय प्रेयर्स टू ऑल पीपल who have lost their dear ones. आणि आय ओनली फील की आपण आपल्या हातात घेतलं पाहिजे आता सगळं. गव्हर्नमेंट साठी आपण थांबलं नाही पाहिजे. आपण स्वतः एकजूट होऊन कम्युनिटी सर्व्हिस करून, आणि एक क्राऊड बोलतो ना आपण, एक टीम म्हणून पूर्ण देश एकत्र येऊन एकमेकांना सहाय्य करणं आता फारच गरजेचं आहे, जे नंदेश आधी बोललेलं आहे. आणि आपण बिल्कुल स्वतःची काळजी आपण घेतली पाहिजे स्वतः, तेवढं आपण बिल्कुल. तेवढी हळगर्जी आपण नाही केली पाहिजे. आणि तुझ्या या पुढच्या विषय, सॉरी हा बोल 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 बोल. माझं झालं. तुझ्या या विषयाला मी पुढे थोडासा नेतो, जे मगाशी आता 2 ओळी म्हणलो की रुकना नहीं अब थकना नहीं ये बात हमने जानी है, रुकना नहीं अब थकना नहीं ये बात हमने जानी है, देकर भारत माँ का साथ लिखनी नई कहानी है. थकना नहीं अब रुकना नहीं ये बात हमने जानी है, देकर भारत माँ का साथ लिखनी नई कहानी है. एक दूजे का हाथ पकड़ कर ये आवाज लगानी है, सुखी रहे ये मेरा भारत. एक दूजे का हाथ पकड़कर ये आवाज लगानी है, सुखी रहे ये मेरा भारत. कसम ये हमको खानी है, कोविड मुक्त भारत करके खुशहाल बनाने वाले हैं, अंधेरी रातें जाकर अब अच्छे दिन आने वाले. ये अरे बात, वा. ये बात, क्या बात है नंदेश, कमाल. Yes. मस्त, मस्त. बिल्कुल. खूप छान. सो तुम्हाला दोघांनाही म्हणजे एंडलेस स्किल सेट आणि एंडलेस टॅलेंट आहेत दोघांकडे. खरंय, अगदी आणि आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली एंडलेस टाइम अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला असं मधून अधून थोडा वेळ तरी भेटत राहिलं पाहिजे, कारण एकमेकांना भेटून हो. नक्कीच एक वेगळी पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळत असते, आणि कामाचं एक इन्स्पिरेशन नक्कीच तुमच्या बरोबर गप्पा मारून मिळतं कायमच. आणि इथे आलेल्या सगळ्यांसाठीच नक्कीच म्हणजे मला असं वाटतं ना की कधी कधी आपण खूप गोष्टी लाईटली घेतो. म्हणजे मी गेल्या 1.5 वर्षात हे बघितलंय की अनएक्सपेक्टेड माझ्या आजूबाजूचे काही लोक आहेत ज्यांची मेंटल स्ट्रेंथ ड्रॉप झालेली मी बघितली. आणि यू नेव्हर नो, आपल्याला असं वाटतं की आपण आनंदी असणं हे इतकं सोपं आहे, पण ते तसं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की या सिरीजच्या निमित्ताने आम्ही असाच प्रयत्न करतोय की आपण सगळेजण, आता बरेच जण प्लाझ्मा डोनेट करतायत, ब्लड डोनेशन करतायत, वेगवेगळ्या गोष्टी असलेले काही जण पैसे डोनेट करतायत, या सगळ्या गोष्टी आहेत.
पण मला हे सांगायचंय की या सगळ्या गोष्टी आपण आपल्या परीने नक्की करायला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी करायची परिस्थिती नसेल, किंवा मला आय एम व्हेरी शुअर की प्रत्येक जण ऍटलीस्ट हॅपीनेस डोनेट करू शकतो. आपल्याकडचा एक आनंदी वा. चेहरा, एक स्माइली फोटो, बिलकुल. एवढा तरी आपण नेटवर टाकू शकलो तरी त्याच्याने कुणाला स्ट्रेंथ मिळेल हे आपल्याला माहित नाही. आपल्यासाठी कदाचित तो एक जस्ट एक अपलोड असेल, पण कुणासाठी तरी ती करेक्ट. एक छान दिवसाची सुरुवात असेल, काहीतरी नवीन इन्स्पिरेशन त्याला त्याच्यातनं मिळेल. बिलकुल. सो तुमच्या बाजूनी पण मला असं आवडेल की तुम्ही नक्की या सगळ्यांना आवाहन करा की आपण लेट्स डोनेट हॅपीनेस टुगेदर आणि या येस. गोष्टीला प्रमोट करूयात. मी एक गोष्ट सांगू इच्छितो. आज खूप चांगले लोक इथे जमले आहेत, म्हणजे माझे सगळे तुम्ही मित्रच आहात, पण तुम्ही एक उत्तम कलाकार आणि संवेदनशील सगळी माणसं आहात. आणि आता जे आपल्याला पाहतायत किंवा ऐकतायत किंवा ऐकणार आहेत ते देखील फार चांगले संवेदनशील लोक आहेत. तर मला एक आनंदाची एक गोष्ट इथे शेअर करायची. गेली 1.25 वर्ष आम्ही लोककलावंतांसाठी भांडतो आहोत. अनेक कलाकारांसाठी, ऑर्केस्ट्रातले असतील, नाटकातले असतील, अनेक लोकांसाठी आम्ही भांडतो आहोत. वेळोवेळी आम्ही सरकारच्या पुढे आम्ही पुहार लावतोय. तर सांगायला मला आवडेल की 2 महिन्यापासून मी जे पेपरमध्ये लिहित होतो की कलाकारांना आश्रय द्या, कलाकारांना राजाश्रय द्या, तर ते काय होतं देवेंद्र, तर ते असं होतं निलिमा की त्यांना कलाकारांना पैसे देऊ नका नुसतं, तर कलाकारांना काम द्या, म्हणजे लोककलावंतांना. तर कारण ते सगळे वर्षभर घरी बसलेत, कारण कलाकाराला काम नाही, गाणं नाही गायला तर त्याचा आवाज बंद होईल, ढोलकीवर त्याची बोटं नाही चालली तर ढोलकीचं पान खराब होईल, तुंतुण्यावर तुंतुन नाही वाजणार तर त्याची तार तुटून जाईल. तर मी शासनाला अशी विनंती केली की लोककलावंतांकडनं तुम्ही प्रबोधन करून घ्या, जनजागृती करा. एक्झॅक्टली. ज्या ज्ञानेश्वरांनी आणि ज्या तुकारामानं जे लोकांच्या डोक्यातलं जे अंधश्रद्धेचं व्हायरस होतं त्याला ज्याने प्रबोधनाचं वॅक्सिन लावलं होतं, त्या संतांनी, तर ते प्रबोधनाचं वॅक्सिन आज आम्हाला लावू द्या, त्या कलाकारांना लावू द्या, आणि मग त्यांना त्यातनं पैसे द्या. म्हणजे काय होईल की शासनाला कलाकारांची मदत मिळेल, यासाठी मदत मिळेल की ते गावोगावी आपलं आपलं गाणं सादर करतील, लिहितील, युट्यूबवर टाकतील, फेसबुकवर टाकतील, तुमच्या चॅनल्सवर टाकतील. आकाशवाणी, रेडिओ आहे, दूरदर्शन आहे, सगळं आहे. तुम्ही त्यांना तसे पैसे द्या आणि या लोककलावंतांकडनं जनजागृती करून घ्या. तर मला आनंदाची गोष्ट ही वाटतेय की आता 2 दिवसापूर्वी आपले सांस्कृतिक मंत्री श्रीयुत अमितजी देशमुख, मी यांना धन्यवाद देतो, शासनाला धन्यवाद देतो की त्यांनी GR पास केला आणि लोककलावंतांना आता मानधन मिळणार आहे. जे काही 3-3.5-4 लाख कलावंत आहेत त्या सगळ्यांना आता मानधन मिळणार आहे. तर ही पॉझिटिव्हिटी एक आपल्याला मिळालेली आहे. आणि या पॉझिटिव्हिटीने पुन्हा एकदा त्या ज्या बिचाऱ्याच्या घरात काही रोजीरोटी, काही चटणी भाकरी नव्हती, त्या चटणी भाकरी परत एकदा राजाश्रय मिळण्याचं काम ते आम्ही काय केलं नाही, आम्ही सगळ्यांनीच हातभार लावला होता. आणि त्याच्यामध्ये मीडियाचा जास्त हात आहे, पत्रकारांचा जास्त हात आहे, आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम आहे. त्याच्यामुळे ते आता कुठेतरी एक गोष्ट चांगली घडती आहे. बघ, पॉझिटिव्हिटी बद्दल आपण बोलतो, तर ही एक पॉझिटिव्हिटी आपल्याला खूप देऊन जाते. वा वा वा. साई प्रसाद निंबाळकर पण आहे इथे. हाय साई. आणि इनिशिएटिव्ह कॉफी खोर, हॅलो. कॉफी खोर पण आलाय. हाय. नंदेश, खूप मोठं काम हे तुम्ही केलं आणि हे खूप महत्वाचं होतं. आणि लोककलावंतांना तू म्हणला असं नुसतं पैसे देऊन त्या कलेतूनच ते जगले पाहिजेत आणि त्यांना ते काम मिळू दे. खूप मोठी गोष्ट आहे खरंच. कारण कसं आहे, संस्कृती आणि परंपरेतला माणूस जर जगला तर महाराष्ट्र टिकेल. मी नेहमी म्हणतो, संस्कृतीतला माणूस, साहित्यिक, कलावंत जर जगला तर महाराष्ट्र आहे, नाहीतर महाराष्ट्र संपला म्हणून समजा. आणि त्या कलावंताला जगवायचं काम आपण केलं पाहिजे, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. अनफॉर्च्युनेटली काय आहे की संगीत किंवा कला ही इसेन्शियल सर्व्हिस मध्ये येतच नाही. नाहीये. पण मी एकदा प्रोड्युसर झाल्यानंतर मला कळालं की गाणं 30 सेकंड मध्ये जो परिणाम करून जातो ना, तो 3 तासाचा चित्रपट नाही करू शकत. 30 सेकंडचा एक परफेक्ट नोट लागला तरी माणूस हील होतो. आणि इट इज अ इसेन्शियल सर्व्हिस फॉर मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ ऑफ एनीबडी. म्हणजे एक तुम्ही गाणं ऐकल्यावर तुमचा मूड जो चेंज होऊ शकतो, एक माणूस डिप्रेशन मधून एकदम सकारात्मक दिशेकडे वळू शकतो एका गाण्याने.
किंवा एका कुठल्याही मुळेही. त्यामुळे बिलकुल इसेन्शियल सर्व्हिस मध्ये का नाही आहे कला? बिलकुल. हा माझा बेसिक क्वेश्चन गव्हर्नमेंटसाठी आहे. आणि सगळं चालतं, म्हणजे रॅलीज चालतात पण कार्यक्रम नाही चालत. ओपन हो एअर कार्यक्रम तुम्ही सहज करू शकता, रॅलीज करू शकता तुम्ही, तर कार्यक्रम का नाही करू शकत? हा एकदम बेसिक मुद्दा आहे ज्याच्यावर नंदेश तू बोललास तर बिलकुल तुझं ऐकणार लोक. कारण बिलकुल तुझं बिलकुल. मी आता तू तेच बोललो शासनाला की तुम्ही कलाकाराला फक्त पैसे देऊ नका, कलाकाराला काम द्या आणि ते प्रबोधन करतील. कारण तुला मी लोककलेतला म्हणून नाही बोलत नाही, तर कलाकाराला तू ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपासून बघ, अगदी 1857चा लढा, 42चा, 47चा संयुक्त महाराष्ट्राचा लढा घ्या. या सगळ्या लढ्यामध्ये लोककलावंत शाहीर साहित्यिकांनी जेवढा सहभाग घेतलाय तेवढा कोणी तेवढा सहभाग घेतला नाही. त्याच्यामुळे जेव्हा सरकार पडत आलं तेव्हा या कलाकारांची आणि साहित्यिकांचीच गरज लागली. मी सरकारला फक्त एवढीच विनंती केली की आता तुम्हाला त्यांना तुमची गरज आहे, तर तुम्ही आता त्यांना हात देणं गरजेचं आहे. कारण तुमच्या प्रत्येक सभेमध्ये डफ कडाडतो, तुमच्या प्रत्येक सभेमध्ये शाहीर कडाडतो, तो लोक कलाकार त्याचं नृत्य होतं. मग आता तो त्याच्या घरी, बिचाराच्या घरी चटणी भाकरी नाही, आता तुम्ही त्याला काय कराल? तर आता खरं राजाश्रयाची गरज आहे. आणि माझं कुठेतरी हे मी टाकलेलं हे पाऊल होतं आणि ते माझी आयडिया कुठे ते इम्प्लिमेंटेशन झाली. माझी आयडिया म्हणून नाही तर कुठेतरी मला सुचलं आणि ते इम्प्लिमेंटेशन झालं. आणि त्याच विषयावर GR अमित साहेबांनी आणि सांस्कृतिक खात्यानं काढला. याच्याबद्दल मला खूप आनंद नाही, आणि वाटतोय. खरी गोष्ट आहे, आपल्या महाराष्ट्र बिलकुल सरकार खूप 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 चांगलं काम करते. खूप चांगलं काम करते. कारण त्यांनी जो कोविडवर ह्या सेकंड वेव्ह मध्ये जे SOPs केलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजनची कमी झालेली नाहीये. आणि त्यांनी बिलकुल. ऑल ऑर नन लॉ केला, म्हणजे रॅलीज पण नाही होणार आणि कार्यक्रम पण नाही होणार, ते ठीक आहे. पण एक काहीतरी होतं आणि एक काहीतरी नाही होते, हे चुकीचं आहे. पण आणि दुसरी गोष्ट नेहा, खूप दाद दिली तुला पाहिजे. तुला आनंदाची आणखी एक गोष्ट सांगतो देवेंद्र, की सगळ्यांच्या वतीने, आपल्या सगळ्या कलावंतांच्या वतीने मी कालच परवा दिवशी सगळ्या मंत्र्यांना लेटर पाठवलं की आम्ही तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही आमच्या कलाकारांच्या मागे फार तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात आणि तुमचं हे काम कौतुकास्पद आहे, असं सगळ्या मंत्र्यांना लेटर पाठवलेलं आहे. अगदी शरद पवार साहेबांपासून उद्धव साहेबांपासून सर्वांना. हे आपलं काम आहे. जर ते शासन आपल्यासाठी जर काहीतरी करतंय तर मी एकटा नाही, तर महाराष्ट्रातल्या तमाम कलाकारांच्या, संगीतकार, दिग्दर्शक सगळ्यांच्या वतीनं त्यांना एक पत्र लिहिलं की तुम्ही आमच्यासाठी करताय, हे खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि हे कौतुकास्पद आहे, तुम्हाला मी सलाम करतो, असं मी पत्र लिहिलंय. वा वा, क्या बात आहे. आणि तू आता नेहा जे म्हणलीस की जी एक 30 सेकंदातली जी ताकद आहे, तर म्हणजे कलेतली ही जी ताकद आहे, एका ओळीत किती ताकद असते. तर आत्ताच्या कमेंट्स मध्ये दुर्गेश जी म्हणून आहेत त्यांनी ही रात जागण्याचे हे वय अजून आहे, एवढाच एक रिस्पॉन्स दिलाय. तर संदेश दादा, तू पण सो ते किती ताकद आहे एखाद्याला कॅप्चर करण्याची. बट लाईक, आणि मी डॉक्टर असल्यामुळे मला ते आणखीन जाणवतं की एक होलिस्टिक जो ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे ना, त्याच्यात संगीत हे वन ऑफ द पार्ट्स आहे. अनेक पेशंट्स मी पाहिलेले आहेत ज्यांना आपण तीच क्रोसिन देतो, पण तो माणूस जर एक गाणं ऐकतो तर त्या क्रोसिनचं काम ते गाणं करून जातं खूप वेळा. निलिमा, तू कन्क्लूड करू शकशील? सो आजचा सेशन तुझ्या बाजूनी कन्क्लूड कर. आणि हो अगदी, मी माझ्या बाजूनी मनापासून धन्यवाद. तुम्ही दोघेही जण इथे आलात आणि अशीच आपली मैत्री कायम राहील याची मला आशा आहे. आणि लवकरच आपण एक गाणं विसरू नको, काहीतरी नवीन एक गाणं, नाही आपण लवकरच एक गाणं तिघांचं एकत्र करूयात. आणि थँक्स फॉर युअर टाइम. ओव्हर टू यू निलिमा. अगदी, मला तर म्हणजे आज मी तर इथे प्रेक्षकासारखीच आलेली आहे, कारण इथे कंपोजर आणि 2 गायक असल्यावर माझी तर चैनच आहे. म्हणजे आता मजाच आली आजच्या पहिल्या दिवसापासूनच या सिरीजला. सो थँक्यू देवेंद्र फर्स्ट. आणि नेहा आणि नंदेश, तुम्ही तर इतकं मोठं काम करताय कलाकार म्हणून आणि एक सामाजिक भान ठेवून, तर हॅट्स ऑफ आहेत तुम्हाला. नेहमीच ग्रेट काम करत आलेलं आहात. सो खूप मोठं काम आहे असंच पुढे चालू राहील. आणि आज आपण फाइंडिंग मोटिवेशन ते फाइंडिंग युअर सेल्फ
ते हिलिंग जर्नी, ते कलाकारांपर्यंत जे पोहोचलेलं काम आहे आणि त्यांनापर्यंत जो त्यांना कलाकारांना राजाश्रय इथपर्यंत या सगळ्या गप्पा इतक्या सुंदर मारलेल्या आहेत. आणि अर्थात गाण्यांची मैफिल, गझल हो गई, शायरी भी हो गई, सब हो गया. तो खरंच इतकं सुंदर हे सेशन झालेलं आहे आणि त्यामुळे थँक्यू सो मच. आणि सगळे इतके छान आपल्याशी कनेक्ट झालेत त्या सगळ्यांना सुद्धा थँक्यू. आणि पुढेही आम्ही काही दिवस ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत 15 मे पर्यंत. तेव्हा रोज रात्री 9 ते 10 ट्यून इन व्हा, हे सगळे सेशन्स बघा आणि तुम्ही सुद्धा पुन्हा जॉईन व्हा. आणि काही सजेशन असेल तर आम्हाला नक्की सांगा. डिवर्ब एक्सपिरियन्सला तुम्ही DM करू शकता. सो थँक्यू सो मच. या थँक्यू. स्प्रेड हॅपीनेस, डोनेट हॅपीनेस. डोनेट हॅपीनेस. येस.